खूप खूप स्वागत करते मी आपल्या आजच्या सत्रामध्ये. काही कारणांमुळे थोडंसं लेट होतंय मला. कारण नेमकी यावेळेस घरी सगळे येण्याची वेळ असते आणि त्यामुळे पळापळी होती थोडी, पण ठीक आहे. त्यामुळं थोडंसं उशीर झालाय मला माहिती आहे 5-10 मिनिटं. सो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या सत्रामध्ये. ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, महाअवतार बाबाजी यांच्या चैतन्याला वंदन करत, स्मरण करत, आपल्या सगळ्यांच्या उच्च स्वला प्रणाम करत, आपण सगळेजण आपलं आजचं सत्र सुरू करू. 17वा धड्यामध्ये जो उर्वरित भाग आपण बघणार आहेत, त्यासाठी आपण सगळेजण तयार आहोत. काही क्षण फक्त आपले डोळे मिटून आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर लक्ष देऊ. आपल्या दिवसभरातली जी काही कामं आपण केली आहेत आणि काही क्षण आता आपण सगळेजण एकत्र येऊन या दिव्य ज्ञानाचा आनंद घेणार आहेत. त्यासाठी शांत मिळालेले हे क्षण डोळे मिटून केवळ हृदयाचं आपल्या श्वासांबरोबर अनुभव करा. एक दीर्घ श्वास घेऊ आपण. आपल्या तोंडावाटे सगळा श्वास बाहेर काढू हळू-हळू. पुन्हा एक अगदी सावकाश दीर्घ श्वास. आपल्या मस्तकापासून पायापर्यंत सगळ्या पेशींना शांत होण्यासाठी सांगा. रिलॅक्स, स्थिर, प्रेम आणि प्रकाशामध्ये आपल्या सहस्रारवरून मस्तकातून आतमध्ये प्रवेश करणारी वैश्विक शक्ती आपल्या मस्तकापासून चेहरा, दोन्ही खांदे, अगदी तळहातापर्यंत ते चैतन्य आपल्या हातापर्यंत वाहताना आपल्याला जाणवते. ही वैश्विक शक्ती आपल्याला पूर्ण शरीरामध्ये हळू-हळू खालीपर्यंत जाणवते. आपल्या छातीपासून खाली, अजून थोडंसं खाली, पोटापर्यंत. पोटातून हळू-हळू खालच्या दिशेला मूलाधाराला, स्वादिष्ठान, आपलं ओटीपोट, मूलाधार, गुडघे, तळपाय. आपल्या संपूर्ण शरीराला या एका ऊर्जेमध्ये बघा, या चैतन्यामध्ये. आपल्या आतमध्ये ऊर्जा जाणवतीये. हे ते चैतन्य आहे, शक्ती आहे. आता एक मोठा श्वास आपल्या सहस्त्रारापासून तळपायापर्यंत घ्या. अगदी सावकाश पूर्ण श्वास भरून घ्या आतमध्ये. लक्ष सहस्राराकडे जाऊ दे जेव्हा आपण श्वास घेतो. आणि अगदी सावकाश सोडा आपल्या तळपायापर्यंत. आपल्या हृदयामध्ये येऊ. छातीच्या मधोमध आपल्या श्वासांना अनुभव करत. आपली दृष्टी आपल्या हृदयामध्ये घेऊन जाऊ. आपले डोळे बंद आहेत. अंतर्दृष्टीने आपण हृदयात उतरतोय. छातीच्या मधोमध बघायला सुरुवात करा. तो श्वास आपल्याला अनुभव होतायत. आणि तिथंच म्हणा,
हे सत्य. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. माझा ईश्वर प्रेम, करुणा, आनंद, उत्साह, समाधान, सर्वज्ञ बुद्धिमत्ता, परिपूर्णता आहे. म्हणून मी सुद्धा प्रेम, करुणा, आनंद, समाधान, सर्वज्ञ बुद्धिमत्ता, परिपूर्णता आणि प्रकाश आहे. माझ्या उच्च आत्म्यासोबत मी एक आहे. माझ्या ईश्वराचे सगळे विचार माझे, त्याचे सगळे गुण माझे. आपल्या हृदयातून सगळ्या सृष्टीला प्रेम पाठवा. आपल्या घराला, शहराला, संपूर्ण देशाला आणि पृथ्वी मातेला. सगळी जलाशय, नद्या, धरणं, समुद्र, विहिरी, सगळ्या झाडांना, पशुपक्ष्यांना. आपल्या हृदयातून श्वास घेणं सुरू ठेवा. छातीतून सगळीकडे प्रेम पाठवा. सगळ्या ढगांना प्रेम, पावसाच्या प्रत्येक थेंबाला प्रेम. आपल्या राज्यातली सगळी जलाशय पूर्ण भरलेली आहेत. माणसांना, जनावरांना पाणी मिळतंय. सगळेजण खूप आनंदात आहेत. शेतामध्ये धान्य खूप मोठ्या प्रमाणात उगवलंय. सगळीकडे भरभराट आहे, समृद्धी. भरपूर पाऊस पडतोय. आणि ही बातमी ऐकल्यामुळं आपण सगळेजण खुश आहेत. आपणही सगळेजण पावसाचा आनंद घेतोय. आपल्या हृदयातून संपूर्ण आपल्या राज्याला, भारत देशाला खूप प्रेम पाठवा. आपली ऊर्जा सगळीकडे पसरू दे. ध्यान होता महाबळेश्वर मनीषा. आणि खूप आभार व्यक्त करत हळूवार आपण सगळेजण डोळे उघडून आपल्या सत्तामध्ये पुन्हा येऊ. तर चला आपण सगळेजण आपल्या उरलेला जो धडा आहे आपला तो घेऊ आज. तर आपल्या धड्याचं नाव आहे आपल्या प्रियजनांची आभा स्वच्छ करणे. असं आपल्या धड्याचं नाव आहे.
काल आपण काही गोष्टी बघितल्या सुरुवातीला, की धडा जेव्हा सुरुवात केली, तेव्हा आपण बघितलं, की आपल्याला प्रत्येक वेळेस उच्च स्वचं मार्गदर्शन घेणं वाटलं घ्यावंसं तरी सुद्धा काही निर्णय आपण आपल्या अनुभवांनी घ्यावेत, आपल्या ज्ञानाप्रमाणे घ्यावेत. कारण एक सगळ्यात महत्त्वाचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे कायमच, की आपल्यासाठी सगळे पर्याय उपलब्ध आहेत. सगळी दारं मोकळी आहेत. असं कुठलंही दार आपल्यासाठी बंद नाहीये. फक्त आपण ठरवायचंय, की कुठल्या मार्गाने आपण जायचं. सगळे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळं असं कधीच होऊ शकत नाही, की हाच एकच पर्याय आहे. ह्याच मार्गाने तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनला, तुमच्या गावाला जायचंय. असं होऊ शकत नाही. यावर या धड्यामध्ये सुरुवातीला जास्त भर दिलेला आहे. ठीक आहे. तर इथंच आपण काल बरचसं आपण इथंच याबद्दलच बोललो, की पृथ्वीवरील प्रत्येक कृती करण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. आणि अनेक पर्याय तुमच्या हिताचे आणि कल्याणाचे. त्यामुळं एखादी कृती एकच पर्याय निवडणं असा जर तुम्हाला संदेश मिळाला, ह्याचा अर्थ दुसरे बाकीचे अयोग्य तसं नाहीये. तरीही अ, तरीही तुम्ही एखादा पर्याय निवडला, तुम्हाला मार्गदर्शन मिळालं, त्याप्रमाणे कृती करू शकता. पण दुसरा पर्याय चुकीचा आहे असं होत नाही. कारण यासाठी आपल्याला इथं महत्त्वाची गोष्ट सांगितली गेली, की स्वतंत्र इच्छाशक्ती दिली आहे, त्या शक्तीचा वापर करा. ती शक्ती तुम्ही वापरा. जितकं आपण दुसऱ्याला विचारून आपल्या आयुष्यातले निर्णय घेतो, जितका आपण कॅल्क्युलेटरचा वापर करतो, जसा आपण हिशोब विसरतो, ती शक्ती आपली कमी होती कारण आपण त्याचा वापर कमी केलाय. अगदी तसंच आहे, की स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे जागरूकतेने त्याचा वापर करा, की जिथं-जिथं गरज आहे, तिथं मी माझ्या विस्डम प्रमाणे, माझ्या अनुभवांप्रमाणे ती इच्छाशक्ती वापरून बघते. म्हणून इथे एक असं वाक्य म्हणलंय, की ह्या तंत्रांचा उपयोग करून सर्व निर्णय टाळण्याची तुम्हाला परवानगी तुम्हाला मिळणार नाही, की हे तंत्र तुम्ही वापरू शकता. पण ह्याचा अर्थ असा नाही, की तुम्हाला बाकीच्या गोष्टींना हे वापरल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, असं सांगायचा उद्देश आहे, की आपल्याला हा जो संवाद आहे, उच्च स्व बरोबरचा, आपला उच्च आत्म्याबरोबरचा, तो आपल्याला अधिकाधिक एकात्मतेकडे, एकत्वाकडे घेऊन जातोय किंवा आत्म्याचा परमात्म्याकडे असणारा प्रवास त्या दिशेने घेऊन चाललाय. मग त्या दिशेने जाताना आपल्याला चुकीचे वाईट अनुभव पण येतील. त्याची तयारी ठेवा. हे आपण काल बघितलं, की ही प्रत्येक कृती, तुमची प्रत्येक कृती तुम्हाला ह्या एकत्वाकडे घेऊन जाईल. आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा प्रवास. हा याचा हेतू आहे. यासाठी आपण युनिफाय होतोय. यासाठी आपण शिकतोय, की आपला उच्च स्व आहे, आपलं संपूर्ण स्वरूप आहे. यासाठी नाही, की रोज उठून आपण लगेचच त्याला विचारावं, की "मला सांग, मला सांग, मला सांग, मी काय करू?" कारण आपण कुठेतरी आपला उच्च आत्मा आहे माहिती आपण हे करतोय. पण जागृतीने, कॉन्शियसली आपण डिसिजन घेतले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही सतत ही अशी कुठलीतरी शक्ती माझ्या आतमध्ये जरी असली, उच्च स्व म्हणजे कुणीतरी वेगळं आहे आणि तो मला काहीतरी यामुळं काय होईल, की आपली जी इच्छाशक्ती आहे, ज्याचा आपण वापर करू शकतो जागरूकतेने, ती न करता आपण पुन्हा कशावर तरी डिपेंड राहण्याचं म्हणजे जरी तो आपलाच आत्मा आहे, आपलाच भाग आहे, तरी सुद्धा तुम्ही जे काही तुम्हाला निर्णय घ्यायचे की जरी उच्च स्वनी तुम्हाला आतून संदेश दिला, की तू हा पर्याय निवड, पण तरीही मी दुसरा पर्याय निवडले, तरी सुद्धा चालेल. फार तर फार त्या पर्याय निवडल्यानंतर मी पुढे गेल्यानंतर मला जाणवेल, की हा जास्त अवघड होता किंवा थोडासा वाईट अनुभव येईल किंवा चुकीचं वाटेल. पण तरीही आपण आपल्या निर्णयावर जो काही आपण निर्णय घेतो त्यावर पण विश्वास ठेवला पाहिजे. असं यासाठी आपल्याला इच्छाशक्ती जी दिलेली त्यासाठीच दिली, की मी आत्ता विचार करते मला वाईट अनुभव नकोयत किंवा मला तो त्रास नकोय. पण त्या वाईट अनुभवातूनच किंवा त्या त्रासातूनच माझी ग्रोथ असेल काहीतरी, असा काहीतरी धडा आहे माझा. तर हे मला आत्ता माहीत नाहीये. म्हणून पण माझ्या उच्चस्वाला त्याची माहिती आहे, की जेव्हा ह्या व्यक्तीला ना अपयशाची चव मिळेल, परीक्षेत नापास होईल किंवा एका ठिकाणी गेल्यानंतर बिझनेस किंवा जॉब सुरू केल्यानंतर तिथं यश मिळणार नाही. त्यानंतरच ती व्यक्ती जास्त उभारी घेईल. एकदा अपयश आल्यानंतर त्यानंतरच ती व्यक्ती पुन्हा जागरूक राहील, की लोकं कशा पद्धतीने आपल्याला फसवतायत आणि मी कसं स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे, हा माझा धडा आहे.
की प्रत्येक वेळेस भोळेपणाने हो, हो, हो म्हणत, म्हणत, म्हणत मी पुन्हा फसवली जातीये का? मी पुन्हा कुठल्यातरी जाळ्यात अडकतीये का? त्यासाठी तो त्रासाचा अनुभव दिला जातो, जेणेकरून मी शिकलं पाहिजे, की कशी माणसांची पारख मला करता आली पाहिजे. किंवा मी एकदा अपयश आलं, की मला समजलं पाहिजे, की पुढच्या वेळी मी ही गोष्ट करताना व्यवस्थित करेन, विचार करून सावधपणे निर्णय घेईन. हे सावधपणे निर्णय घेणं किंवा काळजीपूर्वक कार्य करणं यासाठी एकदा तरी आपटणं पण गरजेचं असतं. ते अपयश येणं गरजेचं आहे. मग अपयश आल्यानंतर मला समजतं, की ह्या गोष्टी मला पुढच्या वेळेस परत रिपीट करायच्या नाहीयेत. म्हणून इथं खाली एक आपण काल बघितलं, एक वाक्य, की तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन घडणं आवश्यक आहे आणि अनेकदा हे परिवर्तन अशा अनुभवांमधून घडतं, जे तुमच्या विचारसरणीला खोलवर प्रभावित करतात. ज्या लोकांना मी आपलं समजत होते, विश्वास ठेवला आंधळेपणाने, त्या लोकांकडून जेव्हा मला असा एखादा अनुभव येतो, त्यावेळेस विचारसरणीवर खोलवर प्रभावित पडतो म्हणजे काय? खूप खोलवर ते घाव असतात, जखमा असतात आणि मग खूप धडे घेतो आपण त्याच्यातून. आता फक्त लोकांबद्दलच नाही, इतर कामामध्येही आपल्याला हे अनुभव येतात. की जिथं मला वाटलं होतं, की हे सगळं व्यवस्थित होईल, पण अचानक मार्केट कंडिशन काहीतरी वेगळी झाली आणि तिथं मला जसं पाहिजे तसं यश मिळालं नाही. त्यावेळी माझ्या लक्षात येईल, की हे पण रिस्क फॅक्टर आहेत. ह्या पण गोष्टी आहेत ज्यांचा मला विचार करणं गरजेचं आहे, माझ्या बिझनेसमधले निर्णय घेताना. आणि हे कधी कळतं जेव्हा मी एकदा आपटते. तेव्हाच मला त्याची एक अ, काय म्हणतो एक अनुभव येतो. पुढच्या वेळी आता या अनुभवाचा फायदा कसा होतो बघा. लॉस झाला मला. मी कुठेतरी खोलवर एक आतमध्ये एक धडा मिळाला, की हे पुढच्या वेळी करायचं नाहीये. आता मी पुढे सक्सेसफुल झाले माझ्या त्या गोष्टीमध्ये. खूप यशस्वी यश मिळालं मला. पण अशी एखादी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली, की ती सध्या त्या उंबरठ्यावर उभी आहे. आता ती व्यक्ती जेव्हा मला विचारेल, तेव्हा मी तिला पूर्णपणे आत्मविश्वासाने सांगू शकेन, की "तू ह्या-ह्या गोष्टी करू नको." कारण मला इथं चांगलाच लॉस मिळालाय किंवा धोका आहे या गोष्टींमध्ये. हे मी अगदी कॉन्फिडन्सनी त्या व्यक्तीला सांगू शकते. म्हणजे मी मदत करू शकते किंवा असं पण होईल कदाचित, की मी त्याचे पैसे घेत असेन. अजून एक इन्कम अपॉर्च्युनिटी मला सुरू होईल, की अशा लोकांना एक प्रकारे गाईडन्स देणं. बिझनेसमध्ये असेल, नोकरीमध्ये असेल, कुठल्याही ठिकाणी आणि त्या गाईडन्ससाठी मला पैसे मिळतात. म्हणजेच काय झालं, तुमच्या आयुष्यातलं फेल्युअर पुढे जाऊन तुम्हाला पैसे कमवायचं साधन मिळालं. मलाच काही अनुभव नाहीयेत. मलाच माहीत नाही ते दुःख काय आहे. मी दुसऱ्यांना कसं त्याच्याबद्दल गाईड करू? कोण मला पैसे देईल त्याचे? पण मला जर पुढे जाऊन असा एक उच्च स्वचा प्लॅन आहे आपला, की ह्या माणसाकडनं आपण पुढे जाऊन असं पण कार्य करून घ्यायचं आणि त्यासाठी ह्याला हा अनुभव घेणं गरजेचं आहे दुःखाचा. तर तो दुसऱ्याला मदत करेल. मग बरेच जण असतात बघा, उदाहरणार्थ, एखाद्या आजारातून बरे झालेले असतात. कुठल्यातरी पद्धतीने आयुर्वेद वापरतात, ध्यान वापरतात, कुठलीतरी साधना वापरतात. जेव्हा ते बरे होतात पूर्णपणे, तेव्हा ते दुसऱ्याला सांगतात, की तुम्ही हे करा. जो माणूस सेम आजारामध्ये आहे, की मला ह्याचा खूप फायदा झालाय. आणि मग पुढे जाऊन असं पण होतं, की ती माणसं अशा लोकांना मदत करायला लागतात आणि त्यातून त्यांचा एक वेगळा मार्ग मिळतो. म्हणजेच एक आजारपणाचा अनुभव त्या माणसाला अनेक दरवाजे ओपन करून देतो. अशी अनेक उदाहरणं आहेत, की ज्यांना निअर टू डेथ एक्सपिरियन्स आपण ज्यांना म्हणतो. आजच मी एकांचं ऐकत होते. खूप छान पॉडकास्ट होता. काम करत असताना माझं ते सुरू होतं, की बहुतेक दळवी त्यांचं आडनाव होतं बहुतेक. मला असं नीटचं आडनाव नाव लक्षात नाहीये त्यांचं, पण मी थोडंसं ऐकलं त्यांचं. तर ते जॉब करत होते. जॉब सोडून दिला त्यांनी आणि त्यांना मृत्यूचा अनुभव आला आणि तो अनुभव घेतल्यानंतर त्यांना इतके त्यांनी सांगितलं, की कसा मृत्यू त्यांनी अनुभवला, म्हणजे कसं शरीर सोडलं गेलं, हे सगळं त्यांच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये होतं. आणि त्यानंतर ते झाल्यानंतर त्यांचं आयुष्य आत्ता कसं बदललंय, की ते आता कॉर्पोरेटमध्ये जाऊन, कंपन्यांमध्ये जाऊन सुद्धा हे मार्गदर्शन करतात, हिलिंगचं वगैरे, वगैरे. हे सगळं त्यांचा एक जर्नी वेगळा, की जॉब सोडून दिला अचानक आणि आतल्या आवाजाला ते फॉलो करत गेले. म्हणजे चांगलं घरामध्ये एखादा माणूस करता असेल ना, ज्याच्यावर घर आहे अवलंबून, तरी सुद्धा त्यांनी जॉब सोडला आणि असा मार्ग निवडला. केवळ आतल्या आवाजामुळं. कारण त्यांना इच्छा नव्हती की जॉब करावा आणि मग त्यांना जो अनुभव आला त्यानंतर ते फेस रीडिंग वगैरे करायला लागले आणि त्यातून ते आता पैसे कमवतात आणि ते त्यांच्या सॅलरीपेक्षा चांगलं कमवतात. म्हणजे अशा प्रकारे हे असं परिवर्तन येतं अनेकदा.
त्यासाठी एक असा अनुभव तुम्ही घेणं गरजेचं असतं. म्हणून हे अनुभव येतात जे आपल्याला त्रासदायक वाटतात. त्यासाठी असं लिहिलेलं आहे, की असे अंतर्मुख करणारे अनुभव अत्यंत मौल्यवान असतात. कारण ते तुमच्या सर्वोच्च हितासाठी आणि आत्मविकासासाठीच घडत असतात. जरी त्या क्षणांचा तात्कालिक अनुभव वेदनादायक किंवा अस्वस्थ करणारा वाटला तरी देखील तो अनुभव आपल्या हिताचा आहे आणि त्यासाठी आपल्याला उच्च जो मार्गदर्शन करतोय तो चुकीचा आहे किंवा हा अभ्यासक्रम चुकीचा आहे, हा अभ्यासक्रम मला काही मदत करत नाही, असेही अनुभव येतात. असेही विचार येऊ शकतात. पण त्यावेळी लक्षात ठेवायचं, की ह्यातून मला काहीतरी अनुभव मिळतोय, जो मला पुढे जाऊन उपयोगाला येईल आणि हा माझ्या हिताचा आहे. ह्यावर विश्वास ठेवून आपण राहायचं. तर आपण हे सगळं काल बघितलं. मला वाटतं आपण इथपर्यंतच आलो होतो. शुद्धीकरण करा. बरोबर. इथपर्यंतच आलेलो आपण. हं. साक्षीताई आहेत? वाचणार तास? हां, वाचा साक्षीताई. वाचते वाच. आवाज येतोय? हो, आवाज येतोय. हॅलो, हो, आवाज येतोय. येतोय? हो, हो. 2 मिनिटं हां. स्क्रीन मोठी करते दोन. स्क्रीन मोठी करू? नाही, नाही ठीक आहे. वाचते. वाचू? हो, वाचा. जेव्हा आयुष्यातील एखादा अनुभवयुक्त धडा तुम्ही पूर्णपणे आत्मसात करता, तेव्हा तो पुन्हा शिकण्याची गरज उरत नाही. परंतु जोपर्यंत विचारात आवश्यक ते बदल होत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात तेच धडे पुन्हा पुन्हा समोर येत राहतात. म्हणून प्रत्येक धडा मनापासून शिका आणि प्रारंभीचा अनुभव कसा का असेना, या दिव्य मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आपल्या शांत ध्यान क्षणात धैर्याने आपल्या उच्च आत्म्याला विचारा, की मला कोणते विचार बदलण्याची आवश्यकता आहे. तुम्ही ही प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. ती सातत्याने चालू ठेवा आणि विचारांचे शुद्धीकरण करण्यासाठी निर्मिती सूत्रांचा क्रिएटिंग फॉर्म्युलाज नियमित सराव करा. आता ही सूत्रे तुमच्या दैनंदिन जीवनाचा किंबहुना दैनिक सवयींचा भाग बनली पाहिजे. तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा, ज्या तुमच्या उच्च आत्म्याने सत्य इच्छा म्हणून मान्य केलेल्या आहेत आणि त्या इच्छा तुम्हाला कोणते विचार बदलण्याची गरज आहे याविषयी सांगतात. आपल्या खऱ्या इच्छेसाठी निर्मिती सूत्राचे नियमित उच्चारण केल्याने तुमच्या जीवनात अनुभवात लवकर आणि सकारात्मक परिवर्तन घडू लागते. ठीक आहे. तर याचा अर्थ काय आहे, की जेव्हा तुम्ही आता असा कुठलाही अनुभवाचा तुमचं पूर्ण झालं म्हणजे आता हा जे हे वाक्य आहे ना, की आयुष्यातील एखादा अनुभवयुक्त धडा तुम्ही पूर्णपणे आत्मसात करता, तेव्हा तो पुन्हा शिकण्याची गरज नाहीये. म्हणजे एकदा तुम्ही तो धडा घेतला, की ह्या माणसाबरोबर कसं वागायचंय किंवा असं कुठलीही घरातली व्यक्ती असेल, की जो वारंवार आपल्याला त्रास देतोय, ज्याबरोबर वारंवार आपला काहीतरी एक पुन्हा त्याचा सामना होतोच आहे कुठून तरी किंवा असे प्रसंग सुद्धा, की पुन्हा-पुन्हा मी फिरून त्याच ठिकाणी येते. ते लूपमध्ये सुरू आहे. तर अशा वेळी एक कुठलातरी धडा जो आपण पूर्णपणे शिकून घेतलाय, की या माणसाबरोबर असंच आहे किंवा या व्यक्तींबरोबर असंच आहे. हे आपल्याला समजलं. आणि जेव्हा तो स्वीकार भाव पण येतो. कधी-कधी असं होतं, की परिस्थिती तशी आहे आपल्याला माहिती आपण बदलू शकत नाही माहिती, तरी पण आपण हातपाय मारत बसतो. की आपण इतका त्याच्यामध्ये की का? कशासाठी? असं करत बसतो. पण आपण बदलू तर नाही शकत आहे. आपण दुसरीकडे नाही जाऊ शकत आहे. अशी आपल्या हातामध्ये एक कंडिशन नाहीये, की ना आपण फायनान्शियली आपल्याकडे पैसा आहे. असं असं बऱ्याच वेळेला होतं, स्त्रियांचं होतं. ती घुसमट होते घरामध्ये. पण मग आपण ते करू शकत नाहीये. अशा वेळी मग त्रास करून घेण्यापेक्षा, की ठीक आहे आत्ता जी परिस्थिती आहे मी त्याला पूर्णपणे स्वीकारते. मी सरेंडर करून टाकते. मी समर्पण करते. ही परिस्थिती सुद्धा तुम्हाला एक धडा देते. तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या ह्याच्यामध्ये ना अनेक फॅक्टर आहेत. अनेक गोष्टी आहेत, की कुठेतरी विचारांमध्ये पण आपण सारखं एक भांडत बसतो, की मी हे करू शकते. पण ह्यामुळं काय होतं, की कुठेतरी अ, एक खोलवर विचार असतो, की असं काहीतरी माझ्या आयुष्यात आहे जिथं मला स्ट्रगल आहे. हा त्याच्या मागचा विचार आहे, की मला आतूनच वाटत असतं, की मी हे नीट करेन. कशामुळे तर मला खूप स्ट्रगल आहे. मला खूप वेदनादायी माझं आयुष्य किंवा काय म्हणतो
माझ्या आयुष्यात खूप अं, काय म्हणतो, खूप कष्ट आहेत. खूप त्रास आहे संघर्ष माझ्या आयुष्यात. हां, संघर्ष संघर्ष एक्झॅक्टली हाच शब्द, की खूप संघर्षपूर्ण माझं आयुष्य आहे. खूप स्ट्रगल आहेत माझ्या आयुष्यामध्ये. हा कुठेतरी खोलवर विचार आहे. म्हणून मला सारखं-सारखं वाटतं, की मी नीट करू शकते, नीट करू शकते. म्हणजे जर बाबाजींचं आपण लक्षात घेतलं, की विचारांमध्ये सुधारणा, तर विचार कुठला असा आहे, की अशी परिस्थिती आणत असेल, की त्या माणसाबरोबर मला असा त्रास सहन करावा लागतो. कारण कुठेतरी मला असं वाटतं, की संघर्ष आहे, म्हणून मी प्रयत्न करते नीट करण्यासाठी. पण ज्यावेळेस मी ते सोडून देते आणि मी स्वीकारभाव ठेवते, याचा अर्थ माझ्या आयुष्यातला संघर्ष पण संपला. आणि कुठेतरी तोच एक धडा आपल्याला दिला जात असतो त्यावेळी, जो आपण ज्या एका स्टेजला येतो आणि म्हणतो, "जाऊ दे आता मरू दे, जे होईल ते होईल. मी आता लक्ष नाही देणार." ही स्थिती आपल्या आयुष्यात येते. एखाद्या व्यक्तीबरोबर नाही, कुठल्याही प्रसंगात बघा आपण जेव्हा असे ह्या स्टेजला आलेलो असतो, तेव्हा कधी ना कधी आपण हे बोलले असतात, की "आता जाऊ दे, जे होईल ते होईल. मी आता लक्ष नाही देणार." असं आपण म्हणून एक ते सोडून देतो आणि त्यानंतर गोष्टी ठीक पण व्हायला लागतात. कारण माझ्या मनातला संघर्ष संपला. मला असं वाटत होतं ना, की आहे संघर्ष तो मला नीट करायचा आहे, तो मला नीट करायचा आहे. म्हणजे आपण सिग्नल काय देतोय? विचारांनी निर्माण काय करतोय? जसं बाबाजी म्हणतात, की तुमच्या विचारांनी तुम्ही निर्माण करताय. म्हणजे माझ्याकडनं बाहेर सिग्नल काय चाललंय, की माझ्या आयुष्यात संघर्ष आहे म्हणून मला ती घडी नीट करायची. समजतं डीप डाउन कसे विचार काम करतात बघा. तर आपल्याला वाटतं, की अरे आम्ही तर असं नाही विचार करत आहे. आम्ही तर विचार करतोय, की सगळं नीट व्हावं. लक्षात आलं? नीट व्हावं म्हणजे नीट होणं गरजेचं आहे. म्हणजे आत्ता नाहीये याचा अर्थ. तो धडा 8व्या ज्यामध्ये बाबाजींनी, की तुम्हाला पैसा पाहिजे, तुम्हाला प्रेम पाहिजे. पाहिजे याचा अर्थ आत्ता नाहीये. म्हणून सरेंडर करा म्हणतात किंवा सोडून द्या त्या गोष्टी. किंवा कारण मी जेव्हा ते सरेंडर करते, मी सोडून देते ह्याचा अर्थ सगळं ओके आता मला काही त्याचा फरकच नाही पडत आहे. हे विचार समजून घ्या. हे विचार आपल्याला सरळ नाही दिसत समोर-समोर, की ह्या विचारांमुळे असा खोलवर परिणाम होतोय आणि अशी निर्मिती होती हे माझ्या लक्षात नाही येत. जेव्हा मी त्याचा असा विचार करते, अरे माझे तर विचार नॉर्मल आहेत, असं मला वाटतं. पण जेव्हा मी म्हणते, की मला हे नीट करायचंय, हे ठीक करायचंय नातं, हे चांगलं झालं पाहिजे. ह्या माणसाबरोबर रिलेशन माझं चांगलं झालं पाहिजे. हा पण विचार आहे. याचा अर्थ आपण सांगतोय, की आत्ता नाहीये. म्हणून आहे आपण वर्तमानामध्ये त्याचा उल्लेख करतो आणि बऱ्याचदा ते सोडून दिल्यानंतर त्या गोष्टी नीट होतात. तर ह्यासाठी असं दिलंय, की जेव्हा आपण हा धडा घेतला, त्यानंतर तो पुन्हा शिकण्याची गरज उरत नाही. परंतु जोपर्यंत विचारात आवश्यक ते बदल होत नाहीत बघा हे, तेव्हा तेच धडे पुन्हा-पुन्हा समोर येत राहतात. म्हणून प्रत्येक धडा मनापासून शिका आणि प्रारंभीचा अनुभव कसा का असेना, त्या दिव्य मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. म्हणून आपल्या आयुष्यातली अनेक वर्ष एकाच व्यक्तीबरोबर किंवा अशा वेगवेगळ्या आपल्या घरातल्या व्यक्तींबरोबर त्याच पॅटर्नमध्ये, त्याच भांडणांमध्ये, त्याच वादविवादामध्ये जातात. आणि मग जेव्हा आपण वयाच्या अशा एका ठराविक ह्याला येतो, तेव्हा आपण म्हणतो, "आता बास माझ्या डोक्याला, आता मला काही नको, मला फक्त शांतता पाहिजे." मग तिथून आपण बऱ्याचशा गोष्टी लेट गो करायला शिकतो, सोडून द्यायला शिकतो किंवा ध्यान मार्गात येतो, योगमध्ये येतो. जे योग साधनेमध्ये येतात त्यांचं आयुष्य मग तिथून वेगळं असतं. पण समजा एखादा माणूस योग साधनेत नाहीये, त्याला हे माहीतच नाहीये असं काही, की असू शकतं. तो अजून कदाचित भक्ती मार्गात आहे किंवा कुठल्यातरी दुसऱ्या मार्गात आहे. पण तो काय ठरवतो, की मी आता इथनं सगळं सोडून देणार, मी घरात लक्षच घालणार नाही. जे व्हायचंय, ज्याला जे करायचंय ते करू दे. ही जेव्हा स्टेज येते, की कंट्रोल सोडून देतो माणूस, तेव्हा कुठेतरी आतमध्ये काय विचार असतो, की सगळं आता होईल ते होईल. मी नाही बघणार. म्हणजे तो हा विचार तरी सोडतो, की आता माझ्या आयुष्यात संघर्ष आहे आणि मला तो नीट करायचा आहे. ह्या पद्धतीने जेव्हा विचार यायला लागतात कुठल्यातरी मार्गाने, योग मार्गाने किंवा तुम्ही स्वतःहूनच कंटाळून सोडून देता ते सगळं. आता बास झालं, जे व्हायचं ते होऊ दे, मी नाही लक्ष घालत. त्यावेळी त्या गोष्टी आपोआप नीट व्हायला लागतात. कारण तुम्ही ते नीट करायच्या मागे पळणं सोडून दिलेलं असतं. तर त्याप्रमाणे तोही एक अनुभव असू शकतो. आता हे सांगायचा उद्देश असा आहे, की प्रारंभीचा अनुभव कसा का असेना, वाईट जरी असला तरी सुद्धा ते मार्गदर्शनच आहे. म्हणजे प्रारंभीचा म्हणजे तुम्ही जेव्हा वाईट अनुभव घेता, तर आपल्याला ते वाईट वाटतं, त्रासदायक वाटतात. कारण आपली ती सहज स्थिती नाहीये. आपली सहज स्थिती काय आहे? सहज स्थिती आपली ईश्वराच्या गुणांमधली, आनंद, प्रेम तेव्हाच आपण खुश असतो.
आपण त्याच क्षणांमध्ये खुश असतो जेव्हा 4 लोकं आपल्या आवडीचेच शेजारी असतात. आपण हसत असतो, खेळत असतो, आनंदात असतो, प्रेमात असतो, चांगल्या शरीरामध्ये असतो, पैसा असतो आपल्याकडं. हे असल्यावरच आपण आनंदात असतो. ही आपली सहज स्थिती आहे. त्याच्या विरुद्ध थोडं जरी काही झालं तर आपण नाही चांगल्या स्थितीत राहत. मग जरी आपण त्या स्थितीत नाही आहोत, आपल्या मनासारखा अनुभव आत्ता नाहीये, तरी सुद्धा त्याचे आभार मानले पाहिजेत. कारण ते आपल्याला काहीतरी शिकवते आणि जोपर्यंत ते आपण शिकत नाही, तोपर्यंत ते लूप होऊन आपल्या समोर येणार. बरं, हा लूप आपण तोडू शकतो का? नक्कीच तोडू शकतो. की तो धडा आपल्याला घ्यायचा नाहीये आता. मग कसं करायचं? मग त्यासाठीच आपण तो लूप तोडण्यासाठीच जी कुठली व्यक्ती असेल, त्याला आपण प्रेम प्रकाश पाठवणं पहिला वरवर जरी आलं तरी हरकत नाही. एक वेळ येते की हृदयातनंच आपल्याला फील होतं ते. हे केलं तरी आपण तो लूप तोडू शकतो आणि विचार आणि जे आपण शिकलो युनिफाईडमध्ये आत्तापर्यंत, सूत्र कशी वापरायची, ते एक सूत्र तुम्ही वापरलं, की तुम्ही त्या लूपमधून बाहेर यायला लागता. कारण जरी सुरुवातीला मी वर म्हणत असेन त्या गोष्टी, हळू त्या आत जातात. ते बी रुजायला, आतमध्ये घट्ट त्याची मुळं यायला, खाली मुळं निघायला पण वेळ लागतो ना. नुसतं तुम्ही बी टाकलंय आता तरी सुद्धा चालेल. प्लांटिंगचं काम चालू आहे आता. जेव्हा त्याला मुळं येतील, त्याला वर झाड वाढेल ना, त्यावेळेस आपल्याला फरक दिसायला लागतो. म्हणून आता जे छोट्या-छोट्या क्रिया दिल्यात त्याच करा. फार आत्ता लगेच त्याचा विचार नको, की आता उद्याच मला फळं पाहिजेत त्याची. तर ते सुद्धा होऊ शकतं आपल्यावर आहे. आपल्यावर आहे, की आपण किती आतून त्या गोष्टी अंतःकरणातून करतो, त्यावर आहे, की किती पटकन त्याची फळं तुम्हाला दिसतील. आपल्या शांत ध्यान क्षणांमध्ये धैर्याने आपल्या उच्च आत्म्याला विचारा, मला कोणते विचार बदलण्याची आवश्यकता आहे? तुम्ही ही प्रक्रिया आधीच सुरू केली, ती सातत्याने सुरू ठेवा. विचारांचे शुद्धीकरण करण्यासाठी निर्मिती सूत्र वापरा. ही सूत्र दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहेत. आणि तुमच्या आता हे जे आहे ना, की कुठले विचार, हे तुम्ही कधीही करू शकता बरं का. हे काही फक्त 7व्या धड्यात सांगितले म्हणजे तेव्हाच करायचं असं नाहीये. किंवा तुम्ही पुढे जेव्हा सूत्र बनवता, वेगवेगळे विचारता तुम्ही, हे कधीही करा, की जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना, मला अनइझी वाटतंय, मला चांगलं नाही वाटत आहे, काहीतरी त्रास आहे. डोळे मिटायचे, आत जायचं आणि विचारायचं, की उच्च स्व कुठला विचार आहे, ज्याला मला बदलायचंय? शुद्धीकरण. मग ही प्रक्रिया तुम्हाला जेव्हा तुम्ही सुरू ठेवाल ना, कायमच. कारण आपल्याला काहीतरी सुरूच असतं आपलं रोज. अशा गोष्टींमध्ये, की जिथं मला पाहिजे, काहीतरी मला शांत बसायचं. मग आपण ध्यान करतो. अशा वेळी तुम्ही केवळ विचारा, की कुठला विचार आहे जो मला शुद्ध करायचा आहे, त्याच्यामध्ये बदल करायचा आहे, तू मला सांग. तो विचार मिळाल्यानंतर निर्मिती सूत्र वापरा. छोटंसं सूत्र आहे. आज मला शरीरामध्ये एक प्रॉब्लेम आहे. लगेच विचारा, की कुठला असा विचार आहे ज्यामुळे मला हा त्रास होतो. कालच आपण याच्याबद्दल बोललो. तर मग तो विचार आल्यानंतर त्याला बदला आणि मग निर्मिती सूत्र वापरा, की मला अचानकच हात दुखतोय. तर मी विचारलं, "कशामुळे दुखतोय?" मग मला काहीतरी एखादा विचार मिळाला. जरी नाही मिळाला विचार समजा, तरी सुद्धा तुम्ही केवळ म्हणा, "ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, परिपूर्णतेने, कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने दावा करतो, स्वीकार करतो की" जो काही विचार मिळालाय, तो तुम्ही सकारात्मक, की समजा हात दुखायचं काही कारण असेल, की अ, मला आता अं, की समजा मला नकारात्मक किंवा मला एखाद्या माणसाची भीती वाटते म्हणून माझा हात दुखतो. असं होऊ शकतं हात किंवा पाय. या माणसामुळं होतंय असं. तर त्याला तुम्ही सकारात्मक करू शकता. त्या विचाराला सोडून द्यायचं आणि म्हणायचं, की तो माणूस जो कोणी आहे, त्या व्यक्तीमध्ये माझ्यामध्ये प्रेमाचं नातं आहे. मी दावा करते, स्वीकार करते, की आम्ही दोघं प्रेमाच्या नात्यामध्ये आहोत आणि माझा हात सर्वोत्तम स्थितीत आहे. हे सुद्धा तुम्ही त्याच्यापुढे ॲड करू शकता. हे निर्मिती सूत्र म्हणजे काय? की आपण निर्माण करतोय, की जो विचार मला व्यक्त झाला, आतमध्ये आला तर ठीक आहे. नाही आला तर तुम्ही केवळ म्हणा, की माझं शरीर परिपूर्ण अवस्थेत आहे. शरीराची स्थिती चांगली, आरोग्य चांगलं आहे माझं. हे तुम्ही रिपीट करा. निर्मिती सूत्र म्हणजे. आणि जर विचार प्रकट झाला, की कशामुळे शरीराचा एक भाग दुखतोय, तर मग अजूनच चांगलं आहे. की तुम्हाला कळलं, की हेच रिझन आहे, की ज्याचं मी टेन्शन घेतलंय. ते तर तुम्हाला बरोबर कळेल त्यावेळेस. अशा प्रकारे ही निर्मिती सूत्र आणि विचारांना शुद्ध करणं, हे कायम सुरू ठेवा. जेव्हा तुम्हाला त्याची गरज वाटली, डोळे मिटून आपल्या हृदयात जाऊन विचारायचं. हे सगळ्यात बेस्ट टूल आहे. आपलं हृदय आणि आपला उच्च आपल्याला बाहेर कुणाची गरज नाहीये. ना ChatGPT, ना AI, ना हे, ना कुणी काही.
केवळ आपल्या ध्यानात जायचं, आपल्या हृदयात बसायचं आणि जाऊन विचारायचं. तेच आपल्या सगळ्यांसाठी उच्च बेस्ट आन्सर असणार आहे. कारण इकडून-तिकडून फिरून आपण कुठेही जाऊन आलो ना, शेवटी आपल्याला कळेल की मला माहिती आहे मला काय झालंय ते. असंच होतं. त्यामुळे आपल्याला माहीत असतं की आपल्याला कशाचा त्रास होतोय नेमका. असा कुठला विचार आहे जो मला त्रास देतोय. हे आपल्यालाच माहीत असतं. म्हणून इथं दैनंदिन जीवनामध्ये किंवा रोजच तुम्ही ह्या सूत्रांचा वापर करा आणि ह्या साधनेचा, या तंत्राचा वापर करा. तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा, ज्या तुमच्या उच्च आत्म्याने सत्य इच्छा म्हणून मान्य केल्यात, त्या तुम्हाला कोणते विचार बदलण्याची गरज आहे याविषयी सांगतात. अ, ह्या इच्छेसाठी निर्मिती सूत्राचे नियमित उच्चारण करा म्हणजे वापर करा, ज्यामुळं लवकरात लवकर अनुभव येईल. अपूर्ण राहिलेली इच्छा म्हणजे तुम्हाला उच्चस्व सांगतो ना, जे आपण 9व्या धड्यात बघितलं. खऱ्या इच्छा माहीत करून घेणं. तेच आहे की तुम्ही हे वाक्य बघा, की ज्या इच्छा उच्च आत्म्याने तुमच्या सत्य इच्छा म्हणून मान्य केलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी मान्यता दिलेली आहे. आपण म्हणतो ना, ईश्वर आणि मी दावा करतो आणि स्वीकार करतो. आम्ही दोघं मिळून ते दावा करतोय. आम्ही दोघं मिळून स्वीकार करतोय. आम्ही दोघं मिळून निर्माण करतोय. मी एकटी नाहीये निर्माण करता याच्यामध्ये. माझा ईश्वर पण आहे. माझा ईश्वर म्हणजे माझा उच्च आत्मा, माझा उच्च स्व आहे त्याच्याबरोबर. कारण त्याच्यातून आलेलं आहे. हृदयातून जेव्हा आपण इच्छा मागतो त्याला, की "काय बाबा माझी सांग तू." त्यावेळेस तो देतो ना आपल्याला. त्याला माहिती आहे, की तू इच्छा टाळतीयेस. तुझ्या आतमध्ये खोलवर आहे, की तुला हे मिळवायचं आहे आयुष्यात, पण तू नाही म्हणतीयेस, नकार देतीयेस. त्या इच्छेला तू अमान्य करतेस. कारण काही असेल. तुझं वय असेल, तुला अ, भीती वाटत असेल, अपयशाची, घरच्यांचा सपोर्ट नसेल किंवा अजून काहीही कारण आहे. पण तुमच्या उच्चस्वाला ती इच्छा माहिती आहे तुमच्या आतमध्ये आहे ते. म्हणून तुम्ही तुमच्या ज्या सत्य इच्छा आहेत, त्या त्याला मान्य आहेत. पण तुम्हाला मान्य नाहीयेत. मग त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला कोणते विचार बदलण्याची गरज आहे याविषयी सांगतात. म्हणजेच की तुम्हाला काय बदललं पाहिजे तुमच्या आतमध्ये? कुठल्या तुम्ही जुन्या विचारांना घेऊन बसलाय आणि त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये. मग ती घर मिळवण्याची असेल, गाडीची असेल, जी काही असेल, भौतिक असेल, कला कुठली असेल, काही असेल आपल्या आयुष्यात, पाहिजे ती इच्छा. तर असे कुठले विचार आहेत हे आपण आपल्या उच्चस्वला मागतो. आणि जेव्हा त्या इच्छा का पूर्ण होत नाहीत, त्यावेळेस आपल्याला कळते की हे विचार माझे चुकीचे आहेत. म्हणून त्या पूर्ण होत नाहीयेत. तर ह्या सगळ्यांसाठी तुम्ही नक्की निर्मिती सूत्राचा वापर करा, असं बाबाजी आपल्याला सांगतायत. जेणेकरून तुम्हाला जे मॅनिफेस्ट करायचंय, जे मिळवायचंय, प्रकटीकरण ते तुम्हाला व्हायला लागेल तुमच्या आयुष्यात सकारात्मक, की मला एखादा माझा साथीदार मिळवायचा आहे, मला एखादा जॉब मिळवायचा आहे, एका ठिकाणी मला शहरात जायचंय, तिकडं दुसरीकडे स्थायिक व्हायचंय, चांगलं घर पाहिजे. हे सगळं आपल्या केवळ विचार बदलल्याने आपण मिळवू शकतो. काहीच अशक्य नाहीये. पण माझी तेवढी तयारी आहे का एक स्टेप पुढे जाण्याची? मी ती पहिली स्टेपच घेत नाहीये. मी विचारच सुरू केला नाहीये पॉझिटिव्हली. मला असं वाटतं लोनच मिळणार नाही. मला वाटते घरातलेच तयार होणार नाही. तुम्ही करून तर बघा. तुम्ही ती इच्छा निर्माण तर करून बघा. निर्मिती सूत्र दिलेलं आहे आपल्याला. तुमच्या बाकीच्या परिस्थितीला जुळवून आणायचं काम हे आपलं नाहीये. ते काम सोडून द्या कुणावर तरी. ज्याला करायचं तो करेल. सगळ्या गोष्टी आपणच करायच्या हा अट्टहास नको. आपल्या हातात नको त्या सगळ्या गोष्टी, की मीच करणार. हे कसं होईल, हे कसं होईल, हे कसं होईल? ते करण्यासाठी बसलेलं आहे कुणीतरी. हेच आपल्याला शिकायचंय. कुणीतरी आहे आपली काळजी घेणारं. ह्यावर आधी विश्वास ठेवा, की माझ्या त्या गोष्टी मला पाहिजेत. आता ते कशा आणायच्या माझ्याजवळ हे काम माझं नाहीये. माझं काम आहे ऑर्डर द्यायचं. ती ऑर्डर पूर्ण करणारा एक शक्ती आहे, जी सतत आपल्या सोबत आहे. ज्याला माहिती आहे माझ्या हातून काय इच्छा प्रकट होतायत. त्या प्रकटीकरणाचं काम कसं करायचं ते त्याच्यावर सोडा. आपण केवळ सूत्र म्हणायचं म्हणजेच काय मी निर्माण करताय. मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. माझ्याकडे ती शक्ती आहे मॅनिफेस्टेशनची. मी केवळ त्या शक्तीच्या आधारे निर्माण करण्याचं सूत्र म्हणते आणि बाकी सगळं त्याच्यावर सोडून देते. आपण शेवटी म्हणतो ना, की ही इच्छा मी निसर्ग नियमावर सोडते. मग सोडल्यानंतर पुन्हा का काळजी करायची? अरे पण कसं होणार पूर्ण? ह्याला तर हे पाहिजे, हे काम आपलं नाहीये, हे काम आपलं नाहीये. आपलं काम आहे इच्छा करणे आणि सोडून देणे. बिनधास्त आपण करायचं आणि सोडून द्यायचं. ऑर्डर कसं देतो आपण तसंच काम करायचं आपल्याला. विश्वास ठेवून, की हे दिली मी ऑर्डर, डिलिव्हरीला वेळ लागेल. कधी येईल माहीत नाही, पण येईल. मला गॅरंटी आहे त्याची. इतका विश्वास पाहिजे आपला. इतका विश्वास.
ते सगळ्यांना जुळवून आणायचं काम करण्यासाठी ती शक्ती बसलेली आहे. ठीक आहे. तर हे खरंच पुन्हा एकदा ह्याची आठवण इथं केलेली आहे. हे मी पण वाचलं नव्हतं की ह्याच्यामध्ये आता इच्छेबद्दल बोललेलं आहे. पण ज्या अर्थी इथं सांगितलेलं आहे ना, त्या अर्थी खरंच पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून दिली जाते ह्या गोष्टीची. तर जरूर आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा, त्या ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवा आणि जे पाहिजे ते मागा. तुमच्या उच्च आत्म्याशी होणाऱ्या प्रत्येक संवादात एक गोष्ट हे झालं नाही ना साक्षीताई? हे नाही झालं. नाही, हां, इथूनच. तुमच्या उच्च आत्म्याशी होणाऱ्या प्रत्येक संवादात एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा की पृथ्वीवरील प्रत्येक कृतीसाठी तुमच्या समोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. 1 मिनिट, 1 मिनिट. त्यापैकी हं, 1 मिनिट. अनेक 1 मिनिट. मला असं वाटतं हे 1 मिनिट हे डबल आहे. झालेलं आहे बहुतेक. काल हा असाच पॅराग्राफ सेम होता. थोडं पुढे हां, हां, वेगळा. हां. करेक्ट. मला थोडासा मला सेम कारण होता. श्रीदादांनी सांगितलं मला, की 1-2 काहीतरी पॅराग्राफ रिपीट झालेत, तर तो हा झाला होता आत्ताचा आणि हां, आता इथून हा नाहीये ना 1 मिनिट पाऊल नाही, हे पण झालाय, हे पण झालंय. स्वतंत्र इच्छा जिथे हां, हे नाही झालं. इथून वाचा निश्चितच. निश्चितच त्या उद्देशासोबतच तुमच्या जीवनातील इतर सर्व उद्दिष्टेही येतात. जसे की समृद्धी, आनंद, सुख, बुद्धिमत्ता, यश, मनःशांती, अनंत ऊर्जा आणि ईश्वराचे इतर सर्व गुण. हाच तो अंतिम हेतू आहे. त्या हेतूकडे जाणाऱ्या मार्गावर तुम्हाला अनेक गोष्टी शिकाव्या लागतील. तुमच्या विचारांचे शुद्धीकरण होणे आवश्यक आहे आणि अनेकदा याचा अर्थ असा होतो की तुमच्या विचारांना हलवून टाकणारा एखादा अनुभव तुम्हाला घ्यावा लागेल. हं. म्हणजेच त्या उद्देशासोबत तुमच्या जीवनातील इतर उद्दिष्टही येतात. असं मार्गावर तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला हे पण मला असं वाटतं झालंय. म्हणजे वरचा जो पॅराग्राफ आहे ना कारण ह्या धड्याचं ॲक्चुअली ना हे राहिलेलं आहे. काय म्हणतात त्याला? इथून पुढचं काम राहिलेलं आहे. त्यामुळं मी फक्त जस्ट एक रॉ कॉपी होती माझ्याकडे. ड्राफ्ट कॉपी तीच ओपन करून वाचती. पण ठीक आहे मी परत एकदा बघेन. मला असं वाटतं हे पण झालेलं आहे, की जसे तुमचा उद्देश आहे त्यासोबत बाकीचे जे उद्दिष्ट म्हणजे हे पण आपले ध्येय आहेत. हाच अंतिम हेतू आहे. अनेक गोष्टी शिकाव्या लागतील आणि शुद्धीकरण नाही, काल ते तुमच्या वेगळं होतं. यश वगैरे होतं त्याच्यामध्ये. हॅलो, थोडंसं वेगळं हॅलो. होतं म्हणजे. हां. हां, काल येतं ऐकू आता. यश वगैरे उल्लेख होता त्याच्यामध्ये, हं. त्या म्हणजे पॅराग्राफामध्ये. हां, हां, हां. म्हणजे हेच सांगितलंय, की तुमचा जो उद्देश आहे, त्याबरोबर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पण इतर पण गुण आहेत आणि तोच हेतू आहे, की आत्ता सध्या आपण ह्याच गुणांमध्ये राहणं हा आपला हेतू आहे. पण मूळ जो काल आपला उद्देश आहे काय म्हणते कालच्या साक्षी? पॅराग्राफमध्ये ना, कालच्या हं. पॅराग्राफमध्ये समृद्धी, आनंद, सुख, प्रज्ञा, यश, मनःशांती असे शब्द होते कालच्या हं, हं, हं. पॅराग्राफमध्ये. पण हा जवळ-जवळ वेगळा अर्थ मला पॅराग्राफ वाटतो. सेमच वाटतोय हां, थोडासा ना थोडा शुद्धीकरण. हां, अर्थ हं, सेम असेल. हां, हं. असेल. म्हणजे असं की आपल्याला विचारांचं शुद्धीकरण गरजेचं आहे. पण असं होऊ शकतं की एखादा अनुभव हलवून टाकणारा म्हणजेच तो, की जो आपण हं, बघितलं ना एक अनुभव खोलवर विचारसरणीवर प्रभाव टाकणारा असा. म्हणजे काय इथं हं, काय सांगितलं हं, आपल्याला, हं. की आपला अंतिम उद्देश जरी वेगळा असला, तरी सुद्धा आपल्याला आपल्या विचारांवर काम करावं लागतं आणि एखादा अनुभव वाईट पण येऊ शकतो. हलवून टाकणारा म्हणजे वाईट अनुभव तुम्हाला जो तुम्हाला आतून हलवेल. आतून तुमची विचारसरणीवर खोलवर परिणाम करेल, प्रभाव टाकेल, असा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. इथून वाचा. लक्षात ठेवा पासून. लक्षात लक्ष लक्षात ठेवा, प्रथम निर्मिती सूत्र म्हणा आणि त्यानंतर कृती करा. कृती करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. केवळ सूत्र म्हणून अंथरुणात पडून राहून चालणार नाही. तुम्ही कृती केलीच पाहिजे. कारण
तुमच्या कृतीतूनच केवळ इच्छित गोष्टीच प्रत्यक्ष वास्तवात साकार होत असतात. पुढचा वाचू. हं. हो, जर वाचा. वर्षाला 40 लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न देणारी योग्य नोकरी खरोखर हवी असेल तर प्रथम निर्मिती सूत्र म्हणा आणि त्यानंतर नोकरीचा शोध सुरू करा. वर्तमानपत्रातील जाहिराती पहा, तुमचा बायोडेटा पाठवा, ओळखीच्या लोकांकडे उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधीची चौकशी करा, रोजगार संस्थांशी संपर्क साधा, कृती करा आणि सतत कृती करत राहा. निसर्गातील सर्व शक्ती तुमच्या कृतीला साथ देत असतात आणि योग्य नोकरी निश्चितपणे तुमच्याकडे येईलच, परंतु त्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी स्वतःला उपस्थित ठेवणे गरजेचे आहे. या नव्या तंत्राचा वापर करताना त्यांच्याबद्दल निष्काळजी होणे सहज शक्य असते, मात्र तसे होऊ देऊ नका. ही तंत्रे तुम्हाला आळशी बनविण्यासाठी नाहीत, तर ती तुम्हाला उत्साही, गतिशील आणि सक्रिय जीवन जगण्यासाठी आहे. तुमची दैनंदिन निर्मिती सूत्रे तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी असू शकतात, मात्र एकच अट आहे की तुमच्या उच्च आत्म्याला विचारून खात्री करून घ्या की ती इच्छा खरी आहे, म्हणजेच ती तुमच्या सर्वोच्च हितासाठी आणि सर्वोत्तम कल्याणासाठी योग्य आहे. निर्मिती सूत्र म्हणताना ते सूत्र वर्तमान काळातच म्हटले पाहिजे. त्यानंतर अंतःकरणात प्रेम जागृत ठेवून ते म्हणा आणि पूर्ण विश्वास ठेवा की तो अनुभव तुमच्या भौतिक जगात आणण्यासाठी विश्वाचे चक्र आधीच गतिमान झालेले आहे. किती सुंदर पॅरेग्राफ आहेत बघा दोन्ही सुद्धा. खूप छान. पुन्हा एकदा सावकाश वाचा जेव्हा वाचाल तेव्हा, की पहिल्यांदा तर आपण निर्मिती सूत्र म्हणतो, बरोबर आहे. आपण एक विचार घेतला. पण त्या विचारासाठी आपण ज्या रिॲलिटी आता तुम्ही सनशाईन बिफोर द डॉन पुस्तक जे आपण वाचत होतो. तर तुम्ही म्हणाल मी दरवेळेस त्याचा उल्लेख करते. पण मला तिथं कसं त्या डायमेन्शनमध्ये जे सांगितलंय पुस्तकामध्ये, की ते 12वं डायमेन्शन जे असतं, जिथं तो मोस्किनने राहत असतो. आता ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते, की 12व्या डायमेन्शनमध्ये आपण त्या पुस्तकाची स्टोरी सांगितली ना स्वाध्यायामध्ये. तर त्या पुस्तक आहे ज्यामध्ये हे सगळे वरच्या लेव्हलचे ज्याला आपण स्वर्ग म्हणतो. आता स्वर्गात पण आपण ऐकले, की नुसते बसल्या ठिकाणी निर्माण होतं सगळं. अगदी चमत्काराचे डोळे बंद केले, हातामध्ये ते प्रकट झालं. म्हणजे तिथं काय आहे, की विचारांनी लगेच निर्मिती. विचार असा केला इन्स्टंट, की मला हे पाहिजे, की लगेच हातामध्ये ते आलंच तुमच्या. म्हणजे विचारांनी लगेच निर्मिती. पण आपण जिथं राहतो तिथं सॅडली आपल्याला क्रिया पण, कृती पण करावी लागते, की असं नाही चालत, हां, बसल्या ठिकाणी सगळं मिळू दे. हां, आता मी विचार केला, हे केलं. तर असं होत नाही. तर आपल्याला कृती करावी लागते, ॲक्शन घ्यावी लागते त्या गोष्टीवर. म्हणून असं सांगितलं, की आत्ता तुम्ही जेव्हा हे सूत्र म्हणता त्यानंतर लगेच त्याच्याशी जोडलेली कृती पण करा. आता मी अजून एक सांगते, बऱ्याच जण असं होतं बरं का, की ध्यान करतोय किंवा बाबाजींचं काहीतरी ध्यानामध्ये दिसलं किंवा आपल्याला माहिती की बाबाजी किंवा अशी कुठलीतरी शक्ती आपल्याबरोबर जोडलेली, असे असेंडेड मास्टर्स आपल्या सगळ्यांबरोबर जोडलेले आहेत ते. सगळ्यांबरोबर आपल्यासोबत असेंडेड मास्टर्स अशा वेगवेगळ्या दिव्य शक्ती जोडलेल्या आहेत. म्हणूनच आपण इथं आहोत. तर असं होतं बऱ्याचदा, की आपल्याला काय वाटतं, "अरे, माझ्यासोबत तर अशी शक्ती आहे." तर मी ध्यान असं केलं आणि मग माझ्या हातून ते प्रकट झालं. मी निर्मिती सूत्र म्हणलं, की मी आणि ईश्वर असा दावा करतो, स्वीकार करतो आणि मला ऑलरेडी 40 लाख जसं इथे लिहिलंय ना, की वर्षाला 40 लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न देणारी योग्य नोकरी खरोखर हवी असेल तर पहिल्यांदा निर्मिती सूत्र म्हणा. मग मी म्हणेन, की ईश्वर आणि मी क्षमाशीलतेने, कृतज्ञतेने दावा करतो, स्वीकार करतो, की मला मिळाली 40 लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न देणारी नोकरी मला मिळाली. वर्तमानातच म्हणायचं, तथास्तु. हे म्हणल्यानंतर मला असं वाटतं, की आता थोडंसं मी कुठेतरी रिलॅक्स होते. वाटतं ठीक आहे आता होईल. पण त्यासाठी लागणारे प्रयत्न पण आपल्याकडनं कधी-कधी होत नाही. कधी-कधी, बऱ्याच वेळेला. कारण आपल्याला काय वाटतं, ती शक्ती आहे ती करेल आता माझ्या वाटणीचं काम ती करेल. मी हे फक्त म्हणलं आता. आता ते शक्ती आहेत, एंजल्स माझ्याबरोबर आहेत, आर्कएंजल माझ्याबरोबर काम करतायत. बाबाजी माझ्यासोबत आहेत. मग आता थोडंसं कुठेतरी आपण अ, सोडून देतो काही गोष्टी. असं वाटतं की करतील आता ते. पण तसं नाहीये.
ते आपल्याला योग्य अपॉर्च्युनिटीकडे, योग्य जसं आता हे सूत्र आपल्याला मिळवून दिलं किंवा युनिफाईड सारखा अभ्यासक्रम मिळवून दिला, आनापानसतीसारखं ध्यान, ह्या कृतीकडे, ह्या स्टेप्सकडे घेऊन जातात, ह्या मार्गाकडे. हे त्यांचं काम आहे, की ते ऊर्जा रूपाने आपल्या आतमध्ये विचार टाकतात. असं जेव्हा दुःख येतं ना एकदम, की कुठेतरी आपण अचानक गोष्टी घडतात आपल्या आयुष्यामध्ये, जे लिहिलंय ना, हलवून टाकतात ना तुम्हाला आतमध्ये खोलवर. त्यावेळेस आपल्याला विचार देणारे हेच मास्टर असतात किंवा हेच आर्कएंजल असतात, एंजल असतात, जे काही शक्ती असते आपल्यासोबत. ती शक्ती असते जी आपल्याला ह्या पद्धतीने विचार रूपाने मार्ग देते. मग आपल्याला कुठेतरी आतून फील होते, ओढले जातो आपण त्या गोष्टीकडे, की हे करावं. ह्याला मला माहित नाही करावंसं वाटतंय, करून बघू. म्हणजेच ते आपल्याला मार्ग देतात, की नोकरीची ॲडव्हर्टाइज किंवा असा व्हिडिओ किंवा असं काहीतरी एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत आणून देतील. त्याला बघितल्यानंतर ॲक्शन घ्यायची का नाही हे मात्र आपलं काम आहे. हा पर्याय आहे आपला. इथं इच्छाशक्ती येते, की मी ते बघितलं, मला दिसलंय अशी नोकरी अवेलेबल आहे. मग मी अप्लाय करेन. पुढे इंटरव्ह्यू असेल किंवा काय असेल त्या गोष्टी मला कराव्या लागतील किंवा अशी कुठलीही स्टेप जिथं दुसऱ्या पण उदाहरणांमध्ये. तर तिथपर्यंत पोहोचवायचं काम ते करतात किंवा तुमच्यापर्यंत त्या गोष्टीला पोहोचवायचं काम करतात. म्हणतात ना, ज्याला तुम्ही शोधताय ते तुम्हाला शोधतं. कशामुळे शोधतं? काहीतरी एक अशी शक्ती पण असते, प्लस आपला उच्चस्व तर असतोच, जो आपल्याला सतत मदत करत असतात. मास्टर्स असतात असे आणि आपली पण एनर्जी असते, की बरोबर त्या गोष्टीला. पण ते बघितल्यानंतर मी काय करते? तसं सोडून देते, की त्याच्यावर ॲक्शन घेते? ही आपली चॉईस, पर्याय. हे पर्यायच आपलं आयुष्य निवडतात, आपलं आयुष्य घडवतात. म्हणून इथं म्हणले, की पहिल्यांदा तुम्ही म्हणलं चालेल, पण अंथरुणात पडून चालणार नाही. "असला हरी तर देईल खाटल्यावरी" म्हणतो ना आपण तसं, की आपल्याला कृती करणं गरजेचं आहे. कारण अ, त्यावेळी कृती त्याच वेळी केली ना, तर जास्त चांगलं. म्हणजे इतर वेळेस आपण कृती केली ना, ॲक्शन तर त्याचे परिणाम कदाचित मिळत नाहीत. पण ज्यावेळेस ते आपल्या समोर येतं कुठल्यातरी रूपाने, तेव्हा मात्र ती जेव्हा आपण कृती करतो ना, त्याचा रिझल्ट बेस्ट असतो. कारण त्यावेळी तुम्हाला पूर्ण ब्रह्मांड जसं इथे लिहिलंय ना, की कृती करा, कृती करा, सतत कृती करा. निसर्गाच्या सगळ्या शक्ती तुमच्या कृतीला साथ देत असतात आणि योग्य नोकरी निश्चितपणे तुमच्याकडे येईल. मला 10 लोकं सांगू देत, "नको करू, काही उपयोग नाही, तुला मिळणार नाही. मार्केट खूप भयानक चाललंय आता. नको करू तुला." म्हणजे आपल्याला आजूबाजूची लोकं काय सांगतायत, याच्यावर विश्वास ठेवायचा का माझं हृदय काय सांगतंय? माझे मास्टर्स मला काय सांगतायत? माझा गाईड जो करतोय मला, माझा ईश्वर आतून, तोच काय सांगतोय? मी कुणावर विश्वास ठेवणार हा पण चॉईस आहे, पर्याय आहे. मी माझ्या आजूबाजूच्या लोकांवर विश्वास ठेवणार, की जे त्यांच्या अंतर्मनाचं ऐकत नाहीयेत. त्यांचं अंतर्मन, त्यांचा आत्मा त्यांना एक सांगतोय आणि ते वेगळंच करतायत आणि ती लोकं मला येऊन सल्ले देतायत. मी त्यांचं ऐकणार का माझ्या मास्टर्सचं, का माझ्या ईश्वराचं, का माझ्या जो आतमध्ये ईश्वर आहे माझं त्याचं ऐकणार? हा पर्याय माझ्यावर आहे. म्हणून निसर्गातल्या सगळ्या शक्ती जेव्हा मी माझ्या अंतर्मनाचं सांगून जेव्हा जो सांगतोय आणि मी त्याचं ऐकून सगळं ज्या काही गोष्टी करते, कृती करायला घेते, ईश्वरासोबत एक होते आणि मग ते निर्मिती सूत्र म्हणते. त्यावेळेस मला असं जाणवतं, की सगळीकडून मला साथ मिळते. आणि बघा, जेव्हा ते एखादं काम डिव्हाइन असतं ना, म्हणजे तुमचा ईश्वर तुमच्या सोबत असतो ना, म्हणजेच आपला उच्च आत्मा त्याच्याकडून आलेली इच्छा आहे, की जा तू ह्या शहरामध्ये जा, तू ह्या घरी जा, तू इकडं जा, तू हे कर, तू ते कर. जेव्हा त्याची इच्छा असते ना आतनं आलेली, म्हणजे आपली इच्छा खोलवर आपल्याला वाटते, की मला हे करायचंय. काहीही असू दे मला हे करायचंय. कितीही अडचणी येऊ देत. त्यावेळेस ती इच्छा आपल्या ईश्वराची असते, आपल्या उच्चस्वची. आणि त्यावेळेस तुम्ही बघाल, अनुभव घ्याल, की जर तुम्ही पुढे गेलात, स्टेप घेतली, तर तुम्हाला इतर वेळेस जेवढे प्रॉब्लेम यायचे ना, तेवढे येत नाहीत. कामं सहज होतायत. म्हणजे माझ्याकडून तर होतायतच, पण ज्या लोकांवर डिपेंडन्सी आहे ना, ती पण लोकं पटापट कामं करतायत. बाहेरची सुद्धा. म्हणजेच निसर्ग, म्हणजेच आपली जी काही शक्ती आपण ज्याला म्हणतो ईश्वराची शक्ती, ती त्या सगळ्यांना कामाला लावते. त्या सगळ्यांना कामाला लावते. कारण निर्मिती सूत्र मी बनवलंय. खूप विश्वासाने बनवलंय. खूप आतून आलेलं आहे. आणि त्यावेळेस त्या लोकांचे सुद्धा विचार बदलतात, ज्यांच्यावर आपली डिपेंडन्सी आहे. ती लोकं पण पटापट कामं करतात. आपल्यालाच कळत नाही हे कसं काय इतक्या पटपट होतंय. त्यासाठी परंतु त्यासाठी योग्य वेळी, योग्य ठिकाणी स्वतःला उपस्थित ठेवणं. म्हणजे आता आपल्याला माहिती की इथं गेल्यावर माझा फायदा आहे. तर मी जायला पाहिजे. ही कृती मला करणं गरजेचं आहे. मी घरी बसून नाही म्हणू शकत, "नाही, नाही, मी नाही जात, जाऊ दे." मग तुम्ही
जे काही तुम्हाला इच्छा मिळवायची आहे ना, त्यासाठी तुम्ही तिथं जाणं जर गरजेचं आहे, तर गरजेचंच आहे. मग ते नाही केलं तर याचा अर्थ तुम्ही ती अपॉर्च्युनिटी मिळालेला ईश्वराची मदत नाकारताय, असा अर्थ झाला. म्हणून ह्या तंत्रांचा वापर करताना त्यांच्याबद्दल निष्काळजी होणं, म्हणजे आपण जेव्हा असं म्हणतो, की उच्च स्व माझ्यासोबत आहे, तो मला मार्ग दाखवतोय, तो माझं काम करेल, तो नाही करणार माझं काम. तो फक्त मला गाईड करेल. त्यामुळे निष्काळजी होऊन चालणार नाही, की माझं म्हणजे बेजबाबदार, की करेल माझा उच्च स्व, माझा उच्च आत्मा. तो तुम्हाला गाईड करेल. कुणाकडे जायचं, कसं जायचं, कुठे जायचं. तो आतून इच्छा प्रकट करेल, की जा, उठ. या ठिकाणी जा. तिथं काहीतरी होणार आहे, जा. हे तुम्हाला सांगेल तो. ठीक आहे. पण तसं होऊ देऊ नका. कारण हे तंत्र तुम्हाला आळशी बनवण्यासाठी नाहीयेत. तर खूप उत्साही, गतिशील आणि सक्रिय जीवन जगण्यासाठी, ॲक्टिव्हली, एनर्जेटिकली आपल्याला जगण्यासाठी आहे. ही सूत्र जी आहेत तुमच्या कुठल्याही इच्छेसाठी असू शकतात. अट एकच आहे, की पहिला विचारा, की माझी खरी इच्छा काय आहे? म्हणजे तुम्ही निर्मिती सूत्र वापरा, पण आधी विचारा हृदयात जाऊन, की माझी इच्छा काय? असं असं होतं बऱ्याचदा, की आपण हृदयात न जाता पण आपल्याला लगेच इच्छा कळायला लागतात. की मला हे करायचंय म्हणजे करायचंय. अगदी म्हणजे खोलवर आपण म्हणतो ना, मला जाणवतंय, मला फील होतंय. त्या भावना आहेत. असं मी तुम्हाला सांगू नाही शकत, की ते कसं होतं, आहे ना? ते तुमचं तुम्ही सगळेजणच अनुभव करत असाल रोजच्या रोज, की खोलवर आपल्याला ती इच्छा जाणवते. किती सुंदर आहे बघा, हे काय वेगळंच आहे काहीतरी, की माणसाला असं खोलवर जाणवतं म्हणजे काय होतं हे सांगू पण नाही शकत. असं काहीतरी आहे आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये. की मला काय फील होतंय हे कसं सांगायचं? की मला असं वाटतंय, मला जाणवतंय, वाटतंय म्हणजे हा शब्दच मुळात वेगळा आहे. वाटतंय, फील होणं. माहीत नाहीये काय शक्ती आहे. शक्ती आपल्याला दिलेली आहे. पण ते शब्दात न सांगता येणारी शक्ती आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये आहे. की काहीतरी अचानक अशी इच्छा प्रकट होणं आणि ती फील होणं आणि ती आपल्यालाच कळते ती, दुसऱ्याला नाही कळत. आपला चेहरा बघून, आपलं एक्सप्रेशन बघून माणूस आपल्याला ओळखू शकतो. पण त्या भाव नाही ओळखू शकत. म्हणजे भाव म्हणजे फील नाही करू शकत. जसे आपण ती भाव फील करणं, हे फक्त एका त्या इंडिव्हिज्युअल आत्म्याला म्हणजे त्या जीवालाच फील करता येतं. मी हे घे माझा आनंद थोडा फील कर, असं म्हणून आपण देऊ शकत नाही दुसऱ्याला, आहे ना? तर असं हे एकदम अद्भुत असं काहीतरी आहे, ह्याचा विचार केला ना खोलवर, की कसं काय ना, आपण कदाचित एखाद्याला हात दिला, बघ कसा हात थंड पडलाय, त्वचा आपण फील करू शकतो. किंवा आपल्या केसांना बघ हात लावून माझे केस आज कसे मऊ झालेत किंवा असं. हे सगळं आपण फील करू शकतो एकमेकांना असा हात लावून. पण कोणाचे "हे घे माझं थोडं दुःख फील कर. हे घे माझा आनंद हे कर." हां, त्याला कसं वाटत असेल त्यावेळी, ते आपण थोडंफार अनुभवू शकतो, की एखाद्या माणसाला आनंद कसा वाटत असेल, दुःख कसं वाटत असेल. पण अगदी त्याच्या जागी नाही जाऊ शकत. ते त्याच माणसाला सहन करावं लागतं किंवा तो अनुभव घ्यावा लागतो. तर खूपच ह्याचा विचार केला तर असं वाटतं, की ही एक अशी शक्ती आहे, जी केवळ तो इंडिव्हिज्युअल आत्माच फील करत असतो. दुसऱ्या कुणाला करता येत नाही. आणि हे जे निर्मिती सूत्र आहे ते आपण वर्तमान काळात म्हणलं पाहिजे, की जेव्हा मला काही पाहिजे तेव्हा मी म्हणते, की आत्ता पूर्ण झालेलं आहे, की मला ती नोकरी मिळालेली आहे. आहे. वर्तमान काळातच म्हणा. अंतःकरणात प्रेम जागृत ठेवून ते म्हणा. पूर्ण विश्वास ठेवा, की तो अनुभव तुमच्या भौतिक जगात आणण्यासाठी विश्वाचे चक्र आधीच गतिमान झालेले आहे. की ती जी चक्र आहेत, व्हील्स आहेत, ती ऑलरेडी पळायला लागली तुमच्यासाठी. तुम्ही एकदा निर्मिती सूत्र बनवलं, की ते विश्वामध्ये निर्माण झालंय. कारण आपण सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत आहोत. खूप शक्ती आपल्यामध्ये. जेव्हा मी विश्वास ठेवते, की मी ईश्वर आहे आणि ईश्वराचे सगळे गुण आणि त्याच्या सगळ्या शक्ती माझ्या आहेत. त्याचे सगळे विचार माझे आहेत, तेव्हा हे जास्त शक्य होतं. कारण मी खूप विश्वासाने म्हणते. सगळ्यात आधी तर वास्तवात कुठली गोष्ट निर्माण करण्यासाठी आपल्याकडे ही गोष्ट पाहिजे. विश्वास, की मी आहे. मी ईश्वर आहे. माझ्याकडे त्या शक्ती आहेत. मगच ते निर्माण होण्यासाठी लवकर मदत होते त्याची. जितका मी विश्वास ठेवते. तर हे कायम आपण लक्षात ठेवू. हं. हां, साक्षीताई इथून वाचा. दैनंदिन शांत साधना आणि निर्मिती सूत्रांबरोबरच तुमचे आभा मंडळ तुमच्या उच्च आत्म्याव्यतिरिक्त इतर सर्व प्रभावांपासून सुरक्षित ठेवण्याचा सातत्यपूर्ण सराव करा.
गर्दीच्या ठिकाणी जाताना किंवा नकारात्मक वातावरणात प्रवेश करताना हे अवश्य करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटेल की कोणताही अनिमंत्रित प्रभाव तुमच्यावर परिणाम करत आहे, तेव्हा तात्काळ तुमचे आभामंडळ शुद्ध करा. तुमच्या आंतरिक शांतीसाठी आणि सर्वोच्च प्रगतीसाठी या दोन्ही साधना अत्यंत महत्वाच्या आहेत. म्हणजे आपण आभा जे स्वच्छ करतो आणि बंद करतो तोच तुम्ही सुरू ठेवा. हा, पुढे वाच. या आठवड्यात हम्म. या आठवड्यात तुम्ही अनिमंत्रित प्रभावांचे शुद्धीकरण करण्याची तुमची भूमिका अधिक व्यापक कराल. जेव्हा जेव्हा तुम्हाला भांडण, अपघात, तणाव किंवा कोणतीही नकारात्मक घटना दिसेल, तेव्हा त्या परिस्थितीत सहभागी असलेल्या व्यक्तींचे आभामंडळ अनिमंत्रित अवांछित प्रभावांपासून शुद्ध करा. अशा प्रभावांची तिथे उपस्थिती निश्चित असते. कदाचित त्यांच्यामुळेच ती नकारात्मकता निर्माण झाली असेल किंवा किमान त्यांना अशा वातावरणाचे आकर्षण असते आणि ते लगेच त्या परिस्थितीत सहभागी होतात. हे अनिमंत्रित प्रभाव त्या व्यक्तींच्या नकारात्मक भावना अधिक तीव्र करतात. म्हणून त्या संपूर्ण परिसरातील अनिमंत्रित प्रभाव दूर करण्यासाठी आभा शुद्धीकरणाचे शब्द उच्चारा. आता आपल्याला स्वतःची आभा स्वच्छ करणं माहिती, लॉक करणं माहिती, बंद करणं माहिती, कुठेही जाताना किंवा आपल्या घरामध्ये पण असताना. पण आता आपण काय करतोय की अनिमंत्रित प्रभावांचं शुद्धीकरण, ही जी शुद्धीकरणाची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ती आता व्यापक करतोय. म्हणजे आपण त्याचा विस्तार करतोय. आता आपल्यापुरतं झालं, पण आता मी जिथं राहते, आजूबाजूला अनेक लोक आहेत, त्या प्रत्येक जण घर बसल्या बसल्या बाहेर काय टाकत असतो तर विचार टाकत असतो की त्याच्याकडून पण अनेक विचार बाहेर टाकले जातात. आपल्या आजूबाजूला जिथं राहतो त्या एरियामध्ये पूर्ण ब्रह्मांडामधले विचार असतात किंवा गेलेल्या लोकांचे आपल्याला माहिती, आपण बघितलंय सगळं अनिमंत्रित प्रभाव काय काय. मग आता जिथं आपण राहतो तिथं कुठे भांडण वगैरे सुरू आहेत, अशा ठिकाणी तिथं जे लोक आहेत ते सगळेजण त्या अनिमंत्रित प्रभावांचे प्रभावाखाली असतात. म्हणून ते सगळी घटना सुरू असते तिथं. म्हणून ह्या लोकांचं कसं करायचं, कारण ही लोक कुठेतरी आपल्या आजूबाजूलाच आहेत, त्यांच्या सगळ्यांचा परिणाम विचारांचा आपल्यावर पण होत असतो. म्हणून असं म्हणलं की अशा प्रभावांची तिथे उपस्थिती निश्चितच असते. एक माणूस एखाद्या गल्लीतल्याच माणसाबद्दल जर समजा काहीतरी द्वेष धरू नये, छोटंसं उदाहरण बघा, गाडी लावण्यावरून पार्किंगमध्ये काही सुरू झालं गोंधळ दोघांमध्ये, तर त्या गोंधळामध्ये अजून लोक इन्व्हॉल्व्ह होतात. त्या दोघांचं पण भांडण एवढं तीव्र होतं की साधं साधं शब्दांमध्ये बोलता बोलता, हलकं शब्द वापरता वापरता इतक्या ते टोकाला जातं की मग अगदी पोलीस कंप्लेंट पर्यंत गोष्टी होतात. म्हणजेच कुठेतरी एक छोटंसं असलेलं इतकं व्यापक रूप घेतं, ते इतकं भयंकर. कशामुळे असं होतं, तर तिथं असलेले अनिमंत्रित प्रभाव त्यांच्या आगीत तेल ओतायचं काम केल्यासारखं, जसा आगीचा भडका उडावा तसंच ते होतं की दोघांचे विचार थोडके थोडके भांडणाचे आहेत. थोडासा वादविवाद होतोय हलका, पण अचानक कुणाचं तरी हमरी-तुमरी होऊन अजून काहीतरी त्याच्यामध्ये होऊन ते वाढतं. तर तिथं असणाऱ्या अशा अनिमंत्रित प्रभावांच्या ऊर्जेमुळं, ऊर्जा आहे ना ती ऊर्जा आहे, ती आकर्षित होणार ते लगेचच, की कुठे काही असं सुरू झालं, हाणामारी असेल, भांडणं असतील, कुठेही काही असं असेल, तिथं हे सगळे जमा होतात. कारण ती एनर्जी त्यांना अट्रॅक्ट करते. आणि अशा ठिकाणी म्हणून म्हणजे असं इथे लिहिलंय बघा, की ते लगेच त्या परिस्थितीमध्ये सहभागी होतात. असे सगळे. कारण हे वातावरण त्यांच्यासाठी पोषक आहे. त्या अंधाराचं वातावरण त्यांच्यासाठी पोषक आहे. त्यामुळे ते सगळे तिथे येतात आणि मग अजून तीव्र करतात. त्या व्यक्तींच्या नकारात्मक भावना अधिक तीव्र करतात. म्हणून आपल्याला जेव्हा असं वाटतं ना, माझ्या घरामध्ये सुद्धा आता कुठेतरी मला चिड-चिड होतीये, वादविवाद होण्याच्या मार्गावर आहे. त्यावेळी लगेचच आपली आभा स्वच्छ करा आणि बंद करा. आपण करतोच. नकारात्मक ठिकाणी किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा आजारी माणसाला कुठेही जाताना आपण करतोच. ते यासाठीच, की माझे थोडे विचार असे सुरू झाले ना, की त्या विचारांमध्ये अजून वाढ व्हायला लागते. म्हणून त्या संपूर्ण परिसरातील अनिमंत्रित प्रभाव जे आलेत, ते सुद्धा आपण आभा जे आपण वापरतो वाक्य, त्याच्याने आपण दूर करू शकतो. आपण खूप उदाहरणं बघतो आपल्या आयुष्यामध्ये, की एवढ्या-तेवढ्या गोष्टींवरनं वाढलेला वाद इतक्या टोकाला जातो. हे त्याचंच उदाहरण आहे.
की तिथं सगळे अनिमंत्रित, अनइन्व्हायटेड त्या ऊर्जा सगळ्या जमा होतात आणि त्या खूप प्रमाणामध्ये ते वाढतं. कारण त्या माणसावर आभामध्ये इतके आलेले असतात, की तो माणूस ताबा सुटतो त्याचा. नंतर त्याला पश्चाताप होतो, पण त्यावेळेला त्याचा ताबा सुटलेला असतो. कारण ते प्रभावच असे असतात, की त्याला त्याची ऊर्जा पूर्ण त्याच्या इन्फ्लुअन्समध्ये असते, प्रभावाखाली असते त्याची एनर्जी. आणि तो तसाच वागायला कंट्रोल गेलेला असतो म्हणजेच थोडक्यात. कुणीतरी वेगळ्यानेच कंट्रोल घेतलेला असतो त्याचा. हां, इथून वाचा साक्षी. कधी कधी अनिमंत्रित प्रभावाची माहिती तुम्हाला अगदी अचानक मिळू शकते. तो प्रभाव तुमच्या आसपासच्या एखाद्या व्यक्तीसाठीही असू शकतो. अशा वेळी तो नेमका कोणासाठी आहे याचा अधिक विचार न करता त्या अनिमंत्रित प्रभावाचे शुद्धीकरण करा. तुमचे संपूर्ण आयुष्य अनिमंत्रित प्रभाव दूर करण्यातच व्यतीत व्हावे असे मुळीच अपेक्षित नाही. तुमचे मुख्य लक्ष तुमच्या स्वतःच्या जीवन कार्यावर असले पाहिजे. मात्र या आठवड्यातील तुमच्या शांत साधनेच्या काळात तुमच्या अत्यंत जवळच्या 2 व्यक्ती निवडा, जशा की तुमचा जीवनसाथीदार, मुले, आई-वडील किंवा आजच्या जवळचा मित्र. हं. ह्या पॅराग्राफमध्ये आपल्याला महत्त्वाची माहिती बाबाजी सांगतात, की तुम्हाला असा एखादा अनिमंत्रित प्रभावाची माहिती म्हणजे काय? अचानक मिळू शकते म्हणजे अचानक काहीतरी तुम्हाला समजलं, की कुठेतरी काहीतरी भांडण होतंय, काहीतरी होतंय. तर तो कुठलाही तो प्रभाव आसपासच्या व्यक्तीसाठी म्हणजे अशी माहिती मिळाल्यानंतर तो कुठे आलाय म्हणजे हे सगळं विचार न करता, की कशामुळे होतंय किंवा कुठल्या माणसावर जास्त आहे, हे सगळ्याचा विचार न करता लगेच त्याचं शुद्धीकरण करा. आता असं नाही होऊ शकत ना, की मी दिवस-रात्र आजूबाजूच्या लोकांची, घरातल्या लोकांची आबा स्वच्छ करत बसले. हेच माझं काम नाही असू शकत. मला ते तंत्र दिलेलं आहे, टेक्निक मला दिलेलं आहे, हे चांगली गोष्ट आहे. पण मी कायम त्याच गोष्टींमध्ये करण्यासाठी नाही मी करू शकत ती गोष्ट ना, सारखं. म्हणून असं म्हणले, की सगळं आयुष्य तुमचं हे दूर करण्यातच व्यतीत व्हावं असं मुळीच नाहीये. मुख्य म्हणजे तुम्ही स्वतःवर फोकस ठेवला पाहिजे. माझ्या आयुष्यात काय आहे? पण असं होतं, की आपल्या घरातल्या लोकांमुळं आपलं पण आयुष्य पूर्णपणे प्रभावित होतं साहजिक आहे. तर अशा वेळी अशा 2 व्यक्ती जवळच्या अगदी, आपला पार्टनर, साथीदार, मुलं, आई-वडील किंवा अगदी आपल्या जवळचा एखादा नातेवाईक, मित्र, की ज्याच्यावर ज्याचा परिणाम आपल्यावर खूप आहे. आपल्या आयुष्यात खूप त्याचं स्थान आहे. अशी कुठलीही व्यक्ती. तर अशी लोकं तुम्ही इथं 2 व्यक्ती निवडा म्हणून सांगितलेलं आहे. हं. 2 प्रत्येक पेक्षा जास्त व्यक्तीबाबत पण असू शकतात. हां, हां, साक्षी ताई. 2 पेक्षा जास्त पण असू शकतात. पण इथं 2 म्हणून सांगितलेलं आहे. हां, हां, वाचा आता. प्रत्येक व्यक्तीबाबत तुमच्या उच्च आत्म्यास विचारा, की हे उच्चस्व, व्यक्तीचे नाव, या व्यक्तीवरील कोणतेही अनिमंत्रित प्रभाव दूर करणे माझ्यासाठी योग्य आहे का? याचे उत्तर हो संकेत असेल, तर पुढे विचार करा, की अमुक व्यक्तीचे आभामंडळ अनिमंत्रित प्रभावांपासून पूर्णपणे शुद्ध आहे का? याचे उत्तर नाही चा संकेत असेल, तर त्या व्यक्तीच्या आभामंडळातून अनिमंत्रित प्रभावांचे शुद्धीकरण करा. त्यानंतर पुन्हा तोच प्रश्न विचारा, की अमुक व्यक्तीचे आभामंडळ अनिमंत्रित प्रभावांपासून पूर्णपणे शुद्ध आहे का? आणि जर उत्तर होचा संकेत असेल, तर आभामंडळ पूर्णपणे शुद्ध झा तर झालेलं आहे. आभामंडळ पूर्णपणे शुद्ध झाले आहे. हं. म्हणजेच आपण 1-2 अशी लोकं निवडली, तर त्यांच्याबद्दल विचारायचं. आता घरी आल्यावर माणूस आपला जो पार्टनर आहे समजा, अतिशय रागा-रागात, बायको असेल, नवरा असेल, खूप चिड करत घरी आलेला आहे. आता त्या आल्या-आल्या तो माणूस जो आलाय व्यक्ती तो अनेक ठिकाणाहून आलेला आहे. अनेकांची आभा त्याच्यावर सगळीकडून असं बाहेरून आलेला आहे. अनेक अनिमंत्रित प्रभाव आलेले असू शकतात. मग आपल्याला दिसतं, की माणूस बाहेरून आल्या-आल्या चिडचिड्या अवस्थेमध्ये, मूड खराब एकदमच. अचानक चांगल्या माणसाबरोबर असं काहीतरी असं घडतंय आणि आपल्याला त्याचा त्रास होतोय. आपल्या अंगावर ओरडतोय, हे करतोय. मग अशा वेळी आपण विचारू शकतो, की उच्चस्वला, की अं, त्या व्यक्तीचं नाव घेऊन, की ह्याच्यावर असलेला कुठलाही अनिमंत्रित प्रभाव दूर करणं माझ्यासाठी योग्य आहे का? हो, असं उत्तर आलं, तुमचा संकेत वापरा त्यावेळी. हो, असा संकेत आला तर विचारा, की ह्याची आभामंडळ अनिमंत्रित प्रभावांपासून पूर्ण शुद्ध झालं आहे का? शुद्ध आहे का? किंवा फ्री आहे का?
ह्याच्या आभामध्ये आहेत का? म्हणजे ह्याच्या आभामध्ये अ, अनिमंत्रित प्रभावांपासून ह्याचं आभामंडळ पूर्णपणे शुद्ध आहे का? जर नाही आलं तर ह्याचा अर्थ असा आहे, की त्याच्या आभामंडळामध्ये अनिमंत्रित प्रभाव आहे. मग ते शुद्धीकरण करा. ठीक आहे? हो, नाहीचे संकेत आपल्याला घ्यायला सांगितलेत. पण ज्यांना हो, नाहीचे संकेत येत नाहीत आणि आपल्याला दिसतंय, की हा माणूस आल्या-आल्या सुरू झालाय, काहीतरी कारणावरून भांडण करायला किंवा अशी घरातली कुठलीही व्यक्ती. त्यावेळेस तुम्हाला हो, नाहीचे संकेत तुम्हाला येत नाहीत, तर अशा वेळी तुम्ही हा प्रयोग करून बघू शकता. की तुम्हाला जर आतून आलं ना, की ह्या माणसाची आभा स्वच्छ करून बघावी, तर तुम्ही ते करू शकता. त्याच्यात काही अ, तुम्हाला धोका नाहीये. कारण तुमची आभा ऑलरेडी स्वच्छ आणि लॉक असणार आहे. त्या माणसाची तुम्ही आभा स्वच्छ आणि लॉक करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त प्रेम आणि प्रकाशच द्यायचं. जे आपण आपल्या आभा स्वच्छ करायला म्हणतो तेच म्हणायचंय. त्यामुळे ह्याच्यात काही असं धोका नाहीये. पण हे इथं का सांगितलं माहिती का? की तुम्ही वारंवार तेच करत बसू नये. आणि कधी-कधी म्हणतो ना, की ते अनिमंत्रित प्रभाव नसतात सुद्धा. तो त्या माणसाचा स्वभाव असतो, माइंडसेट असतो, विचारसरणी असते, की तो माणूस तसाच वागतो. मग त्यावेळी तुम्ही आभा स्वच्छ करताय. मग तुमचा वेळ म्हणजे त्यासाठी असं सांगितलंय, की कधी-कधी त्यांचा स्वभावच तसा असतो, त्यांची विचारसरणी आधीपासूनच तशी असते. म्हणून आपण हे करतो, की विचारतो होचा संकेत, नाहीचा संकेत. त्यासाठीच आहे, की विचारतो पहिलं योग्य आहे का माझ्यासाठी? हो आलं तर आहेत शुद्ध आहे का याचा आभामंडळ? नाही म्हणलं ह्याचा अर्थ असा आहे, की त्याच्या आभामंडळामध्ये अनिमंत्रित प्रभाव आहे. मग शुद्ध करा. आभा स्वच्छ करण्याचं आपलं जे सूत्र आहे ना, ते त्याच्यासाठी वापरा. आणि मग पुन्हा विचारा, की आता शुद्ध झालंय का? हो आलं, तर ह्याचा अर्थ त्याचं आभामंडळ पूर्णपणे शुद्ध झालंय. मग तुम्हाला फरक जाणवेल. 5 ते 10 मिनिटामध्ये त्या माणसामध्ये फरक जाणवेल. खरोखर एनर्जीमध्ये फरक जाणवेल, की तो माणूस थोडा शांत झालाय. आणि समजा तुम्हाला असं परत उत्तर आलं, की नाही शुद्ध नाही झालं, तर पुन्हा तुम्ही आभा स्वच्छ करा. जोपर्यंत तुम्हाला होचा संकेत येत नाही, तोपर्यंत तुम्ही करू शकता. हे बघा इथं खाली असेल बघा. हां, की हो उत्तर मिळेपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करा. ठीक आहे? हां, साक्षीताई इथून वाचा. असे हो उत्तर मिळेपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा. ती व्यक्ती तुमच्या जवळ उपस्थित असेल, तर तिच्यामध्ये झालेला बदल तुम्हाला त्वरित जाणवेल. तथापि, हा बदल कायमस्वरूपी असेलच असे नाही. काही काळानंतर पुन्हा एखादा अनिमंत्रित प्रभाव येऊ शकतो, परंतु त्याची चिंता करण्याचे कारण नाही. आतापर्यंत तुम्ही तुमच्या मनात कोणत्याही व्यक्तीचा किंवा कोणत्याही गोष्टीचा विचार आला, की त्याला किंवा तिला हृदयातून प्रेम पाठवण्याची सवय पक्की केली आहे. तसेच रात्री झोपण्यापूर्वी प्रेम पाठवण्याची आणि करण्याची, तसेच ईश्वराच्या दिव्य गुणांसोबत स्वतःला एक करण्याची तुमची अमूल्य साधना कधीही विसरू नका. थँक यू साक्षीताई. खूप छान वाचलं तुम्ही. तुमचे खूप आभार आहेत. तर ही थँक यू. प्रक्रिया अ, आपण सगळेजण ज्या माणसाबद्दल आपल्याला त्रास होतोय, ज्या माणसामध्ये आपल्याला बदल करायची इच्छा आहे किंवा असं वाटतंय, की याच्यामध्ये काहीतरी आज आल्या-आल्या चांगल्या मूडमधूनच असं आता बघा ना, आपल्याला कसं संकेत मिळतो, पण आपल्याला आतून एक मेसेज कधी येतो, की "तू आभा स्वच्छ कर." जेव्हा मला स्वतःला जाणवतं, की चांगलं बसल्या-बसल्या माझा मूड खराब झालाय, अचानक थकवा आलाय, काहीतरी राग आलाय. अशा वेळी मला जाणवतं, की माझ्या ऑरामध्ये काहीतरी झालेलं आहे. म्हणजे तो तुमचा एक संकेतच असतो. प्लस आपण विचारतो सुद्धा. आपल्याला एक टेक्निक पण माहिती आहे, की मी विचारते, की हे उच्चस्व माझ्या ऑरामध्ये अनिमंत्रित प्रभाव आलेत का? मग त्यावेळेस तो तुम्हाला सिग्नल देतो. मग ते सिग्नल कुठल्याही प्रकारचं अप्रिय असेल, म्हणजे चांगलं सिग्नल नसेल, काहीतरी खाजेल, काहीतरी दुखेल कुठेतरी, गरम-गार ह्या सगळ्या अशा फीलिंग्ज येतील, मळमळ, चक्कर येणं. आपल्या एका मास्टरला ते बरोबर विचारल्यावर मळमळायला लागतं. तर असं पण होतं. तर त्याबद्दल बाबाजींनी 5व्या धड्यामध्ये सगळं व्यवस्थित सांगितलंय, की कशा प्रकारचे संकेत तुम्हाला मिळतात. ते संकेत मिळाले ठीक आहे. नाही मिळाले तर मला आतून जेव्हा आवाज येतो, की मी सगळं चांगलं असताना अचानकच नाखुश झाले. अचानकच मला त्रास झाला. त्यावेळेस मी करू शकते आभास स्वच्छ. तसंच त्या माणसाचं आहे. त्या माणसाचा स्वभाव तसा नाहीये, पण अचानक एके दिवशी तो तसा झाला. आल्यानंतर, ऑफिसमधून आल्यानंतर, कुठून तरी कुणाला तरी भेटून आल्यानंतर त्याची चिड होती. अशा वेळी पॉसिबिलिटी आहे, की त्या माणसाच्या आभामध्ये
असे अनियंत्रित प्रभाव आले. मग त्याच्या मी आभा स्वच्छ केल्यानंतर ते काय कायमस्वरूपी राहणार नाहीये. आपलं स्वतःचंच राहत नाही. मग त्या माणसाचं पण कसं राहील? है ना? म्हणून त्या माणसामध्ये पण पुन्हा ती स्थिती दिसेल, पण तात्पुरतं का होईना तुम्हाला बदल जाणवेल. जसं इथे लिहिलंय ना, की ती व्यक्ती जर तुमच्या जवळ असेल ना, तर तुम्हाला त्वरित तो बदल जाणवेल. पण हा कायमस्वरूपी असेलच असं नाही. काही काळानंतर पुन्हा येऊ शकतं. मग बेस्ट काय आहे, की त्याच माणसाने हे टेक्निक शिकावं. पण ते टेक्निक सगळेजण शिकत नाहीत आपल्यासारखं. कारण प्रत्येकाला त्याच्यावर विश्वास नाहीये. कारण बाकीची लोकं खूप अ, ह्या सगळ्यांवर विश्वास ठेवतीलच असं नाहीये. पण त्याची चिंता करण्याची मग आपल्याला कारण नाही. आपण एकदा ते काम करू शकतो, दोनदा करू शकतो, तीनदा. त्याच्यावर आपण सारखं-सारखं कोणाची आबा मग ते आपलं कोणी पार्टनर असेल, मुलं असतील, कुणी असेल, ते आपलं काम नाही मग. आपण नक्कीच एक गोष्ट मात्र करू शकतो, की कुठल्याही व्यक्तीचा, कुठल्याही गोष्टीचा तर त्याला हृदयातून प्रेम पाठवू शकतो. हे काम आपण करू शकतो किंवा अजून एक मी तुम्हाला सांगते, जे मी पण बऱ्याचदा फॉलो करते, की फार तर फार मी माझ्या उच्चस्वाला सांगते, की उच्चस्व त्या व्यक्तीला योग्य रस्ता दाखव. हे उच्चस्व त्या व्यक्तीला त्याच्या उच्चस्वाशी जोड, हायर सेल्फशी. हे पण सांगते मी. त्याच्या हायर सेल्फला सांग, की त्याला मार्ग दाखवायला. कारण मी माझा हायर सेल्फ म्हणते, साक्षीताईंना मी म्हणते, की साक्षीताईंचा एक हायर सेल्फ आहे, मेधाताईंचा एक आहे, यांचा एक आहे. असं मी म्हणते, मनीषाताईंचा एक आहे. पण हे सगळे उच्चस्व एकच आहेत. आपण त्यांना वेगवेगळे, की तुझा वेगळा, माझा वेगळा असं आहे. पण सगळे उच्च स्व एकाच मोनाड, एकाच परमात्म्यातूनच आलेले, एकच दिव्य चेतना आहे, ज्यात नाही आले. त्यामुळे ते सगळे कनेक्टेड आहेत. आपण सगळे जोडलेले आहेत. त्यामुळेच कुणाच्या डोक्यात काय विचार चालू अचानक आपल्यापर्यंत येतो. तर ह्या सगळ्यांना आपण कामाला लावू शकतो. आपण सांगू शकतो, की उच्च स्व, मनीषा त्यांच्या उच्च स्वला सांग, त्यांना हे करायला किंवा ते मदत करायला असं म्हणू शकतो. सांग म्हणजे की आपण त्याच्यावर बळजबरी नाहीये, पण त्यांच्याशी जोडलं जाण्यासाठी सांग. हे आपल्या समाधानासाठी. ते ऑलरेडी सगळे जोडलेलेच आहेत. पण मला वाटतं म्हणून, की मी प्रेम पाठवण्याची सवय म्हणजे काय हे माझ्यासाठी, की माझं हार्ट एक्सपांड करण्यासाठी मी प्रेम पाठवते. की मी म्हणते, की ह्या व्यक्तीला मी अजून काही मदत नाही करू शकत. मी आभा स्वच्छ करू शकते. एखाद्या वेळी असं कुणाचा मला कधी कॉल आला किंवा काय, तर फार तर फार मी तेवढी गोष्ट करते. ते पण विचारते, की योग्य आहे का? योग्य असेल तर मी मग त्या गोष्टीचा ज्यांचा मला फोन आलेला असतो कधी, त्यांची मी आभा स्वच्छ करते. पण त्यासाठी मला होचा संकेत येणं गरजेचं असतं. कारण प्रत्येकाचीच आभा स्वच्छ करणं हे आपल्या हिताचं नाहीये. त्या व्यक्तीला त्यावेळेस ते अनुभव घ्यायचे असतात. त्यामुळे त्याच्या कर्मामध्ये इंटरफेअर आपण नाही करू शकत. म्हणून हे विचारायचं हा पण इथे एक त्याचा हेतू आहे, की तुम्ही म्हणून संकेताचे सराव चांगले करा. तर आपल्याला ह्या गोष्टी व्यवस्थित अ, समजतील. जर तुम्हाला आतून विचार प्रकट होत असेल, तरी सुद्धा ठीक आहे. पण संकेत जेव्हा येतो तेव्हा खात्री पण होते आपली डबल, डबल शुअरिटी असते आपल्याकडं. अजूनही तुम्ही नुसत्या संकेताचा सराव करू शकता आणि सोबतच तुमच्या आतून जे आपण ज्याला इंट्युशन म्हणतो, आतला आवाज जो आहे, तो सुद्धा पक्का करायची प्रॅक्टिस जी आहे ती हृदयात जाऊन करा. त्याने तुम्हाला जाणवेल फरक. एक इथं मला मला आता माझ्या उच्चस्वनी मला एक आठवण करून दिली. हे जे आहे ना, की ती व्यक्ती जर तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला फरक जाणवेल आणि तो बदल कायमस्वरूपी नसेल. तर ह्या वाक्याला माझी काकू जी मोठी काकू आहे ना, ती म्हणायची की अंगात आलं. कारण माझी मोठी फॅमिली आहे. तर सगळे चुलत वगैरे आम्ही भावंड सगळे आम्ही कुणाचं तरी रोज काहीतरी रडणं-पडणं सुरू असायचं आणि त्यावेळी थोडासा आईचा मार खाल्ला, काहीतरी चिडलं वगैरे झालं. थोड्या वेळाने पुन्हा शांत व्हायचं काहीतरी दिल्यानंतर आणि परत काहीतरी आवाज मोठा काढून रडायचं किंवा आरडाओरडा करायचा. तर माझ्या काकूचं ते वाक्य मला आत्ता आठवण करून दिलं गेलं, की माझी काकू म्हणायची, की "तथापि हा बदल कायमस्वरूपी नाही." म्हणजेच काकू म्हणायची, "आलं अंगात आता ह्यांच्या." तर आत्ता चांगली होती मध्ये सांगण्यात आलं. तर मला ते वाक्य आठवलं आता. तसंच आहे, की अचानक मनामध्ये आपल्या आतमध्ये ते बदल होणं. नंतर अशा प्रकारे हे अनिमंत्रित प्रभाव काम करतात, की आपल्यालाच कधी कळत नाही, की असं का होतंय. मग रात्री झोपण्यापूर्वीचं आपलं प्रेम आणि क्षमा पाठवण्याची जी आपली क्रिया आहे, ती न विसरता करा. तसेच ईश्वराच्या दिव्य गुणांसोबत स्वतःला एक करण्यासाठी करण्याची तुमची अमूल्य साधना कधीही विसरू नका. ह्या क्रिया आपण करायच्याच आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या बाबाजींनी प्रत्येक धड्यामध्ये दिलेल्या आहेत आणि आधीच सांगितलंय. जरी नसेल सांगितलं तरी तुम्ही ते सुरू ठेवा.
तर आपण तर रोज करतच आहोत या सगळ्या. हे सुरू ठेवा. मला सुमनताई आहेत का आज आपल्याबरोबर? होय. हां, सुमनताई. काय तुमचं काही तुम्हाला काही सांगायचंय? शेअर करायचं? किंवा नंतर करा. ठीक आहे. तुम्हाला आता कम्फर्टेबल म्हणजे ठीक आहे. मग नंतर सांगा तुम्ही निवांत. ठीक आहे. तर कुणाला काही प्रश्न आहे इथं? हां, इथे मला एक फक्त गोष्ट ही सांगायची विसरले, की ती व्यक्ती जर तुमच्या जवळ उपस्थित असेल, याचा अर्थ काय माहिती का? की ती व्यक्ती तुमच्यापासून लांब जरी असेल ना, तरी सुद्धा तुम्ही आभा त्यांची स्वच्छ करू शकता. त्या व्यक्तीला डोळ्यापुढे आणून जर तुम्हाला असं कळलं, की काहीतरी झालंय या माणसाला, हे भांडण करतीये घरामध्ये, घरामध्ये असं करती ती व्यक्ती, दुसऱ्या घरामध्ये असेल, तुमच्या जवळचे नातेवाईक असेल, त्यावेळेस सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यापुढे आणून त्यांचे आभा स्वच्छ आणि लॉक करू शकता. कोणी बोलतंय का? 1 मिनिट. कोणी बोलतंय का? कुणाला काही विचारायचंय? नाही ना? ठीक आहे. तर धडा एकदा पुन्हा वाचा निवांत आणि जर तुम्हाला असं वाटलं, की याच्यात काही अडचण आहे, तर विचारा नक्की. यामध्ये आपल्याला काय करायचं या धड्यामध्ये सराव? या धड्यामध्ये काय सराव करायचा आपल्याला? डोळे मिटून विचारायचं उच्च स्वरात. अशा कुठल्यातरी तुमच्या घरातल्या 2-3 व्यक्ती निवडा, ज्यांचा आत्ता तुम्हाला थोडा त्रास होतोय आणि तुम्हाला वाटतंय, की या व्यक्तीमध्ये बदल होणं गरजेचं आहे. काहीतरी झालंय म्हणजे असा नव्हता हा माणूस, असं काहीतरी तुम्हाला असं जाणवत असेल. अशा जवळच्या व्यक्ती निवडा आणि त्यांच्याबद्दल आपण हे करू शकतो सराव. हे तुम्ही आज पण करू शकता. तुम्ही उच्च स्वराला विचारा, की हे विचारा, या व्यक्तीवर असलेला कुठलाही अनिमंत्रित प्रभाव दूर करणं माझ्यासाठी योग्य आहे का? हो उत्तर आलं तर पुढे जा. मग विचारा, की ह्याचं आभामंडळ शुद्ध आहे का पूर्णपणे? मग जर हो आलं त्याचं, मग सोडून द्या. शुद्ध आहे म्हणजे आभामंडळामध्ये सगळं व्यवस्थित आहे. नाही आलं, तर मग मात्र तुम्ही जशी स्वतःची आभा स्वच्छ करता तसंच करायचं. म्हणजे कसं, की ह्या व्यक्तीच्या आपण काय म्हणतो, माझ्या आभामंडळामध्ये आलेल्या अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तसं त्या व्यक्ती उदाहरणार्थ साक्षीताईंचं घेऊ आपण, त्यांचं नाव घेते मी. तर मी म्हणेन, की साक्षीताईंच्या आभामंडळामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्याच प्रतिमेत बनला आहात आणि तुम्ही प्रेम आणि प्रकाशच आहात. तुम्हाला घाबरायची गरज नाही. तुम्ही स्वस्थ आहात. तुमच्याकडे जाण्यासाठी एक स्थान आहे. हे मी कुणाला बोलतीये? त्यांच्या आभामंडळामधल्या सगळ्या त्या अनिमंत्रित प्रभावांना म्हणतीये. ठीक आहे? तुमच्याकडे जाण्यासाठी एक स्थान आहे. तुम्ही शांतपणे निघून जा. मग मी काय म्हणेन, हे उच्चस्व माझ्या उच्चस्वाला सांगते बरं का मी, की त्या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या स्थानी घेऊन जा. त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. आणि मग म्हणेन, की साक्षीताईंचं आभामंडळ साक्षीताईंच्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. समजते? आपण काय म्हणतो, माझं आभामंडळ माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. आता मी म्हणेन, साक्षीताईंचं आभामंडळ त्यांच्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. ठीक आहे? आणि मग विपुलाताई एक प्रश्न आहे मला. हं. मला वाटतं हिंदीमध्ये मी जेव्हा हा लेसन मला आठवतोय, हं. आशा शर्मा मॅम बरोबर केला होता. तर त्याच्यात मला वाटतं, की त्यांनी सांगितलं होतं, की दुसऱ्याची आभा तुम्ही स्वच्छ करू शकता, पण लॉक नाही करू शकत. पण आत्ता तुम्ही इथे म्हणलात, की ते लॉकही करू शकतो म्हणून. माझ्या खरं मी हे वाचलेलं नाहीये त्याच्यामध्ये म्हणजे मला एकदा ना फक्त रिव्ह्यूमध्ये बघावं लागेल, की काय दिलंय. पण मी तर कारण ते करते लॉक नाही दरवेळेस. करू शकत आपण, फक्त स्वच्छ करू शकतो. पण ह्याच्यामध्ये असं कुठं दिलेलं नाहीये, की तुम्ही शुद्ध करा म्हणलंय बरोबर आहे. पण हां. बंद करू शकत नाही असं कुठं वाक्य नाही दिलेलं. अच्छा. बरं. हां, म्हणजे तुम्ही बघा ना, आपण पूर्ण धडा वाचला, की हं. तर बाबाजींनी दिलं असतं ना, की तुम्ही लॉक नका करू म्हणून, है ना? हां, हां.
लॉक का करायचं माहिती का? तुम्ही शुद्ध केला, ठीक आहे. आता तुम्ही हो. लॉक नाही केला तर फायदा काय आहे त्याचा मग? हां. त्या बरोबर. माणसाला शुद्ध तुम्ही का करता? कारण त्या माणसाला त्याची माहिती नाहीये. बरोबर. म्हणून आपण काय करतो, की त्याचे आलेले अनियंत्रित प्रभाव शुद्ध करतो, क्लीन हं. करतो. आता हं. क्लीन केल्यानंतर मी जर लॉक नाही केली त्याची आभा, तर हं. पुन्हा येतील तसेही ते येणारच आहेत. पण जेव्हा मी म्हणते, की मी लॉक करते त्याच्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी. हं. हे जेव्हा म्हणते ना, यावेळेस कुठेतरी उच्च स्व त्यांचा सक्रिय होतो, ॲक्टिव्ह होतो आणि कदाचित तो त्याच्यापासून प्रोटेक्ट करेल. मला पण ती प्रोसेस माहीत नाहीये नेमकी, की हां. त्याच्यामध्ये उच्च स्व अ, ते केल्याने काय होतं? कारण इथं काय म्हणलंय बघा, हां. हां. की मग तेव्हा मी असा अर्थ घेतला होता, की हं, दुसऱ्यांसाठी तुम्ही एवढंच करू शकता, की त्याचे आभा स्वच्छ करणे. हं, हं. दुसऱ्यांसाठी तुम्ही हे नाही करू शकत, की त्यांना परत त्रास नको म्हणून लगेच लॉक वगैरे करणे किंवा असं. त्यांचा ऑरा लॉक करणे. असं तर तुम्ही आपल्या धड्यामध्ये तर असं दिलेलं नाहीये खरं, हां, हां. की म्हणजे जर एक असं बाबाजींनी एक वाक्य जरी टाकलं असतं ना याच्यामध्ये समजा, हं, की हं, तुम्ही लॉक करू नका. फक्त केवळ शुद्धीकरण करा. केवळ शुद्धीकरण असं जरी दिलं असतं ना, तर मग हं. एक मिनिट ह्याच्यामध्ये कुठे दिलंय का बघू पुनरावलोकनमध्ये. हरकत नाही. तुम्ही नंतरही चेक करू शकता. नाही, नाही. म्हणजे मी का बघते, की हे बघा हो. इथं आहे. आज तुमच्या प्रियजनांची आहे पुनरावलोकनमध्ये ना म्हणजे रिव्ह्यूमध्ये दिलंय हां, ना, हां, तपासणे हां. योग्य आहे का? येस. मग तुमची आभा तुमच्या स्वतःच्या उच्च स्वशिवाय इतरांसाठी हा अभ्यास तुम्हाला जेव्हाही आवश्यक तेव्हा पण आज तुम्ही त्याची विशेष काळजी करा. संकेत वापरा आणि विचारा, तपासणी माझ्यासाठी योग्य आहे का? मला असं वाटतं, की शुद्ध आणि लॉक दोन्ही करायचंय. अच्छा. कारण जर असं असलं असतं ना, की लॉक नाही करायचं, तर हं. एक वाक्य द्यायला पाहिजे होतं धड्यामध्ये, है ना? हां. की जिथं जिथं बाबाजींनी लिहिलं असेल, की तुम्ही नाही करू शकत म्हणून. हो, ते स्पष्ट क्लिअर संकेत केलं म्हणजे असतं. मला असं वाटतं, की तिथं हां, ना स्पष्टपणे मांडणी केली असती. कारण संकेत दिला इतकं असेल. बरोबर. म्हणजे सांगितलं आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला हं. सांगितली गेली. तर हं, मग हं. कारण आभा शुद्धीकरणाची प्रोसेसमध्ये बंद करणं हे गरजेचं आहे. हां, तेच बरोबर. तर मेन आहे, की तुम्ही शुद्ध करताय ठीक आहे, पण तुम्ही बंद करायला पाहिजे ना. हं, हं. तर जरी असं कुणी सांगितलं असेल ना कुठल्या म्हणजे मॅडमनी, तर त्यांच्या अनुभवातनं सांगितलं असेल. कारण इथं तर असं काही दिलेलं नाहीये. सो मी अच्छा. तर नेहमी स्वच्छ करत आणि बंद करत आली आहे. हां, हां. ओके. कारण जर मला धड्यामध्ये जर सांगितलं असतं ना, तर मग मी अ, नक्कीच त्याप्रमाणे फॉलो केलं असतं. पण हं, मला असं हं. कुठे दिसलं नाही बाबाजींच्या ह्याच्यामध्ये, की तुम्ही बंद नका करू. कारण आपण धडा जर हां. व्यवस्थित बघितला ना, तर मला असं वाटत नाही, की इथं कुठे दिलंय. हां, मी पण उद्या चेक करते ते हिंदीतलं पी-डी-एफमध्ये. येस, येस. करा, करा. हां, नक्की, म्हणजे नक्की. असे आपण आता त्यातून पण बघत कळेल. बसतो त्यामुळे. कारण इथं काय बोलू. दिलंय, प्रभावांपासून शुद्ध करा. ठीक आहे. हां. सहभागी असलेल्या व्यक्तींचे आहे. मग आता इथं अजून एक सांगते, की जी आपल्या त्या व्यक्तींना आपण निवडलं की नाही, हां. अशा 2 व्यक्तींना, याच्यासाठी हे संकेत मागायचेत. पण जिथं तुम्हाला असं वाटतं ना, की भांडण-तंटा सुरू आहे, तिथं हं, तुम्ही हं. उच्च स्वला संकेत मागायची गरज नाही. तुम्ही केवळ तिथं जर तुम्हाला दिसलं असं भांडण सुरू आहे, तिथं केवळ तुम्ही आपले हे शब्द उच्चारा आणि ती पूर्ण परिसर तुम्ही स्वच्छ केला म्हणजे. म्हणजे तिथल्या हां. सगळ्याची जी शुद्धीकरण प्रोसेस तुमच्याकडनं घडली आहे. अच्छा. आता त्या प्रोसेसमध्ये आपल्याला निश्चित आहे लगेच त्या परिस्थितीमध्ये सहभागी झाला. शुद्धीकरणाची शब्द उच्चारा. हं. असू शकतं मला असं वाटतं मी परत एकदा उद्या बघेन. पण मला असं वाटतं, की चालेल. शुद्धीकरण म्हणजे बंद करायचं पण यायला पाहिजे असं. त्याच्यामध्ये. हां. पण ठीक आहे, बरोबर हं. आहे, पॉइंट पण आहे, की शुद्धीकरण असंच लिहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये बंद हो. करा असं पण लिहिलेलं नाहीये. तर मी सुद्धा हो. उद्या चेक करते. पण हो, पण जरूर आपल्या ह्याच्यामध्ये कसं आपण हे दोन्ही वाक्य उच्चारतो ना, की म्हणजे ते प्रभावांना आधी हे करतो, म्हणजे शांतपूर्वक तुम्ही शांततेने निघून जा वगैरे आणि आता मी माझा उच्च स्वर सोडून बाकी इतर सगळ्यांसाठी माझी आभा बंद करते असं आपण स्पष्ट म्हणतो.
स्वतःच्या बाबतीत. आहे की नाही? आहे, बरोबर आहे. पण मलाही आता हां. ते कशामुळे वाटतं माहिती का? कारण पूर्णपणे शुद्ध आहे का? हां, शुद्धीकरण शुद्धीकरण दिलेलं आहे. प्रोसेस. हां. तर कदाचित असेल, पण ठीक आहे. मी इतके दिवस तर मी बंद पण करत आले. पण अच्छा. चुकीचं नको सांगण्यापेक्षा त्यापेक्षा एकदा चेक करते मी उद्या, हां, की चालेल. थँक तुम्ही ते विषय काढला हो, मनीषाताई. हो. तर मी येस. पण चेक करेन एकदा, की हो, त्याच्यामध्ये मी बंद पण करायची का बघते केवळ शुद्ध दिल्लीमध्ये. हां. करायची? चालेल, येस, चालेल. येस. थँक सो मच. येस. थँक थँक यू. तर आपण सगळेजण इथंच थांबू आणि साक्षीताई काही बोलायचंय का? तुमचा हँड रेज दिसतोय? हां, बोला, बोला ना. एक प्रश्न होता. हं. माझी मैत्रीण आहे, तिचा भाऊ आहे, जरा तब्येत बरी नाहीये त्याची. तर मला हे विचारायचंय त्याच्या बाबतीत, की म्हणजे त्याचं व्यसन हा विषय आहे, तर तो ऐकत नाहीये. हं. तर तो त्याच्या आत्म्याने निवडलेला मार्ग आहे का या जन्मी? की तो त्याच गोष्टी रिपीट करतोय? निवडलेला म्हणजे असला आबा तरी मंडळ पण आता निवडलेला असेल त्याचा प्लॅन जे काही, पण व्यसनमुक्ती होणं हे सुद्धा त्यांनी निवडलं असेल. म्हणजे व्यसन आहे ठीक आहे, पण त्या व्यसनातून बाहेर पडणं हे सुद्धा त्याच्यासाठी गरजेचंच आहे आता. पण त्यासाठी तुम्ही काय त्याचे त्याच्या आभास हां, आभा मंडळ म्हणजे आता व्यक्ती निवडायच्यात आपल्याला. माझ्याकडे तर इकडे कोणी नाहीये. म्हणून लांब आहे तर तसं निवडून त्याची अनियमित काय ते आभा मंडळ स्वच्छ करता येईल का आपल्याला असं? येईल, म्हणजे पण त्याच्या ह्याच्यात ढवळाढवळ करता येईल का थोडक्यात? कारण की समजा तर तो ऐकत नाही. आता जीवावर एवढं बेतलंय. शेवटची आता म्हणजे हे डॉक्टरांनी सांगितलं आता इथून पुढे आणूही नका. तर मग ते रिपीट गोष्टी केल्या मग त्यांनी त्याच्या आत्म्याने हा अनुभव घेण्यासाठीच हा जन्म घेतलाय का? त्याच्या वडिलांचंही त्या वयात तसंच झालं होतं. हं. जे आता म्हणूनच वय आहे. म्हणूनच आपण काळजीपूर्वक म्हणजे जसं एक शब्द आहे ना बाबाजींचा, की स्वतंत्र इच्छाशक्ती तुम्हाला दिली आहे. तुम्ही त्याची जागरूकतेने जर हं, आपण असं केलं, तर त्याचे हं, परिणाम पण काय असतील समजा, तर माहीत नाही आपल्याला. सो बेटर आहे, की तुम्हाला जर इच्छा हं, असेल ना, तर पहिलं तुम्ही संकेत घेऊनच करा, की खरंच त्याची आभा तुम्हाला स्वच्छ हं, करणं योग्य आहे का तुमच्यासाठी? हो आलं तर. हं, आणि अगदीच जर तुम्हाला असं वाटलं, की नाही जाऊ दे, तर तुम्ही केवळ प्रेम आणि प्रकाश पाठवा. तुमच्या उच्च स्वला सांगा, की त्याला योग्य मदत मिळू दे. ह्या हां. पद्धतीने. ओके. हे तुम्ही प्रार्थना आपण करू शकतो एकमेकांसाठी नक्कीच करू शकतो. कारण आपण सगळे प्रेमाने हं, जोडलेले आहोत. तर जरी हं, इंटरफिअरन्स नाही, आभा नाही, तर किमान आपण प्रेम प्रकाश पाठवू आणि त्यांना सांगू उच्च स्वला. हं, हं. ठीक आहे. झालं. थँक यू. थँक यू. चला 11 वाजून गेले. हां. येस. मितालीचा मला हा ॲड्रेस दिसतोय. बोल ना मिताली. हे हे तर आता कळलं. मी पण असंच जसं ऑरा लॉक आपला करतो